तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज आपण धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व गेल्या 5 महिन्यापासून आपण सुरू केलेलं आहे। या प्रबोधन पर्वाचा अभ्यासक्रम आपण 3 भागात विभक्त केलेला आहे। पहिला भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध आणि तो संबंध कसा वृद्धिंगत गेला, हा भाग आपण पूर्ण केलेला आहे। त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे की द बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची जी पूर्वपीठिका आहे, या पूर्वपीठिकेचे 2 भाग आपण पूर्ण केलेले आहेत की या पूर्वपीठिकेमध्ये आपण कोणकोणते मुद्दे घेणार आहोत त्याची रूपरेषा आपण पहिल्या भागात सांगितलेली आहे। त्यानंतर दुसरा भाग की बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली कलकत्त्याच्या महाबोधी सभेचं जे महाबोधी नावाचं मासिक आहे, या मासिकाला बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा जो लेख लिहिला होता, त्या लेखाच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे। त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच लेखामध्ये सांगितलं होतं की संपूर्ण जगातल्या बौद्ध धम्मासाठी एकच धर्मग्रंथ असण्याची आवश्यकता आहे। म्हणजे प्रत्येक धर्माला जसा एकच प्रमुख धर्मग्रंथ आहे, तसा बौद्ध धर्माला सुद्धा प्रमुख एकच धर्मग्रंथ असला पाहिजे, हे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लेखामध्ये जे सांगितलं होतं। आणि त्या लेखामध्ये या मुद्द्याचं स्पष्टीकरण करताना बाबासाहेब आंबेडकर म्हटले की बौद्ध धम्माचं अथांग साहित्य आहे किंवा बौद्ध धम्माचं प्रचंड साहित्य आहे, ते अथांग महासागरासारखं साहित्य आहे। त्यामुळे एका जन्मात कुठल्याही व्यक्तीला ते संपूर्ण वाचणं शक्य नाही, समजणं तर त्याच्या पलीकडची गोष्ट आहे। आणि त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या लेखाच्या नंतर जगातल्या अनेक लोकांनी आणि भारतातल्याही लोकांनी विनंती केली होती की असा ग्रंथ तुम्हीच तयार करा म्हणून। आणि त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, तर ग्रंथ लिहिण्याचे त्या कारणापैकी हे एक कारण, अनेक कारणापैकी हे एक कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ का लिहिला त्याचं स्पष्टीकरण आपण देतोय। आणि त्या स्पष्टीकरणार्थ आपण त्रिपिटकाची निर्मिती कशा पद्धतीने झाली, ती बौद्ध धम्माच्या ज्या 6 संगीती झाल्या आणि या 6 संगीतीतून त्रिपिटकाची निर्मिती, त्याचा विकास आणि त्याचं संरक्षण कशा पद्धतीने झालं, या 6 संगीतीचा सविस्तर वृत्तांत आपण गेल्या भागामध्ये पाहिलेला आहे। आज आपण जे त्रिपिटक निर्माण झालेलं आहे, त्या त्रिपिटकामध्ये जे एकूण 32 ग्रंथ आहेत आणि या 32 ग्रंथ नेमके कुठले कुठले आहेत आणि हे त्रिपिटक 3 भागामध्ये हे 32 ग्रंथ कशा पद्धतीने विभागलेले आहेत, याची संपूर्ण संक्षिप्त थोडक्यामध्ये आपण परिचय करून देणार आहोत। आपण हा जो संपूर्ण त्रिपिटकामध्ये समाविष्ट असलेल्या 32 ग्रंथाचा सविस्तर वृत्तांत आपण या ग्रंथात काय लिहिलेलं आहे या दृष्टिकोनातून घेणार नाही, तर आपण फक्त हे 32 ग्रंथ नेमके कुठले आहेत, त्याचं 3 भागामध्ये विभाजन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि प्रत्येक ग्रंथ कोणत्या विषयाचा आहे एवढं थोडक्यामध्ये सांगणार आहोत। भविष्यामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये जो विषय आहे त्या विषयाचं सविस्तर स्पष्टीकरणासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणारच आहोत। पण आज मात्र आपण त्रिपिटकामध्ये असणारं त्रिपिटकीय साहित्य जे आहे 32 ग्रंथाचं, हे त्रिपिटक साहित्य 32 ग्रंथाचं का आहे आणि याचं स्पष्टीकरण आपण का करतोय, तर आपला प्रमुख मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की बौद्ध धम्माला अनेक ग्रंथ आहेत। प्रत्येक धर्माला जसा एकच ग्रंथ असतो तसा बौद्ध धर्माचा सुद्धा एकच ग्रंथ असला पाहिजे। हा बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी आपण दाखवणार आहोत की त्रिपिटकामध्ये किती प्रचंड साहित्य आहे आणि हे सगळं साहित्य एकट्या माणसाला एका जन्मामध्ये वाचणं कसं शक्य नाही, संपूर्ण बौद्ध साहित्य। त्या पार्श्वभूमीवरती आपण हा त्रिपिटकाच्या ग्रंथांचा विषय पाहणार आहोत। त्यामुळे ग्रंथाच्या डिटेलमध्ये किंवा त्याच्या तत्त्वज्ञानामध्ये किंवा त्याच्या स्पष्टीकरणामध्ये आपण जाणार नाही, तर एकूण ग्रंथ साहित्य किती आहे आणि मूळ ग्रंथ साहित्य कुठलं आहे त्याचं फक्त आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या भागामध्ये आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण त्रिपिटकाचं स्पष्टीकरण करताना 2 मुद्दे आपल्या
धम्मसंहिता चॅनलवरती 2 मुद्दे आले होते की एक सुभद्रा नावाचा जो भिक्खू होता त्याच्या संदर्भामध्ये आला होता आणि दुसरा चौथी जी धम्मसंगीती होती त्या चौथ्या धम्मसंगीती 2 कशा, असे 2 मुद्दे आले होते। तर सुभद्र नावाचा जो भिक्खू आहे याच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत। त्या संदर्भात आपण म्हणजे ज्यांनी याविषयी प्रश्न विचारला होता त्यांच्याशी आपली चर्चाही झाली। त्यानंतर जो तक्षशिल यांनी जो प्रश्न विचारला होता धम्मसंहिता आपल्या चॅनलवरती की चौथी धम्मसंगीती आहेत या 2 कशा, तर चौथी धम्मसंगीती या 2 आहेत इसवी सन पूर्व 26मध्ये काश्मीरमध्ये एक धम्मसंगीती झाली होती आणि इसवी सन पूर्व 26मध्ये त्याच वेळेला श्रीलंकेमध्ये एक संगीती झाली होती। त्यामुळे दोन्हीही संगीती एकाच वेळेला झालेल्या होत्या। त्यामुळे श्रीलंकेच्या धम्मसंगीतीवरती त्रिपिटक ताडपत्रावरती आलं आणि काश्मीरमधलं जे त्रिपिटक आहे हे ताम्रपटावरती आलेलं आहे। पण दोन्हींचा काळ आणि दोन्हीही एकाच वेळेस झाले होते त्यामुळे इतिहासामध्ये त्याला चौथी संगीती दोन्हीही संगीतीला म्हटलेलं आहे। परंतु प्रमुख श्रीलंकेची मानली जात होती। परंतु आपण मागच्या वेळेस स्पष्टीकरणामध्ये सांगितलं की 1971 साली 60,000 ताम्रपट सापडले काश्मीरमधल्या घाटीमध्ये उत्खननामध्ये आणि संपूर्ण त्रिपिटक त्या ताम्रपटावरती असलेलं सापडलेलं आहे। त्यामुळे ह्या 2 संगीती आहेत याचंही स्पष्टीकरण आपण गेल्या एपिसोडमध्ये ज्यांनी प्रश्न विचारला होता त्या तक्षशिल यवतमाळचे आहेत त्यांना हे स्पष्टीकरण आपण देत आहोत। आजचा जो विषय आहे तो त्रिपिटकाचं म्हणजे आपण ज्याला म्हटलं आपण टायटल दिले शीर्षक दिलेलं आहे की पिटकीय बुद्ध शासन अर्थात त्रिपिटकीय साहित्य म्हणजे बौद्ध धम्माचं मूळ साहित्य जे आहे ते आपण आज इथे पाहतोय की जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या 45 वर्षाच्या जीवनात पायी चालून जे संपूर्ण प्रचार प्रसार केलेलं आहे आणि त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून जे जे गेलेलं आहे ते संपूर्ण बुद्धाचं 45 वर्षाचं जीवनचर्येमध्ये जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान हे संग्रहित केलेलं आहे। ते संपूर्ण त्रिपिटकामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान संग्रहित कशा पद्धतीने केलेलं आहे ते मूळ साहित्य त्रिपिटकामध्ये आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। त्यामुळे आपण त्याला पिटकीय शासन बुद्ध शासन अर्थात त्रिपिटक साहित्य म्हटलेलं आहे। आता 3 पिटकं आहेत, पहिलं विनय पिटक आहे, दुसरं सुत्त पिटक आहे आणि तिसरं अभिधम्म पिटक आहे। म्हणजे त्रिपिटक आपण का म्हणतो तर आपण त्याचं संपूर्ण पाहिलं की 3 पेट्या किंवा 3 पेटारे आहेत। म्हणजे 45 वर्षामध्ये तथागत भगवंतांनी जी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे किंवा जो आपला धम्म सांगितलेला आहे त्या धम्माची वाणी असेल, प्रसंग असेल, तत्त्वज्ञान असेल म्हणजे त्याचं विभाजन 3 भागामध्ये केलेलं आहे। त्याच्यातला पहिला भाग आहे तो विनय पिटकाचा आहे, दुसरा भाग आहे तो सुत्त पिटकाचा आहे आणि तिसरा भाग आहे तो अभिधम्म पिटकाचा आहे। विनय पिटकाचा भाग जो आहे यामध्ये एकूण 5 ग्रंथ आहेत, सुत्त पिटकामध्ये 5 ग्रंथ आहेत आणि अभिधम्म पिटकामध्ये 7 ग्रंथ आहेत। आणि सुत्त पिटकामधला जो खुद्दक निकाय आहे याचे एकूण 15 ग्रंथ आहेत। म्हणजे विनय पिटकाचे 5 ग्रंथ, सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ 10 झाले, अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ 17 झाले आणि खुद्दक निकायाचे 15 ग्रंथ असे 17 आणि 15 एकूण 32 ग्रंथ त्रिपिटकामध्ये आहे। या 32 ग्रंथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्षामध्ये जे तत्त्वज्ञान पायी फिरून सांगितलेलं आहे किंवा प्रवचनात भिक्खूंना सांगितलं असेल किंवा वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलं असेल ते या 3 पिटकामध्ये या 32 ग्रंथामध्ये भिक्खू संघाने संग्रहित तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर केलेलं आहे। त्यामुळे त्रिपिटकाचे विनय पिटक हे पहिलं पिटक आहे। आता ह्या 3 पिटकामध्ये पहिलं पिटक कुठलं तर या 3 पिटकामध्ये त्रिपिटक निर्मितीच्या वेळेस भिक्खू संघाचे महासंघाचे जे अध्यक्ष होते महाकश्यप की प्रथम कुठलं त्रिपिटकापैकी प्रथम कुठलं पिटक आपण फायनल करायचं किंवा चर्चेला घ्यायचं त्यावेळेस संघाने सांगितलं की प्रथम आपण विनय पिटक फायनल केलं पाहिजे। विनय पिटक काय आहे हे आपण पाहिलं तर विनय पिटक हे भिक्खू संघाची आचारसंहिता आहे, भिक्खू संघाचं संविधान आहे। म्हणजे भिक्खूचं संपूर्ण जीवन म्हणजे भिक्खू संघात आल्यापासून त्याचे संपूर्ण जीवन कशा पद्धतीने असलं पाहिजे याचे जे 227 नियम भिक्खू संघाचे आहेत आणि त्यानंतर निर्माण झालेला जो भिक्खुनी संघ आहे त्या भिक्खुनी संघाचे एकूण 311 नियम आहेत। त्यामुळे भिक्खू संघाचे 227 नियमाचं पिटक आणि विनय पिटक आणि भिक्खुनी संघाचं 311 नियमांचं पिटक आहे। आता हे जे विनय पिटक भिक्खू संघाचं आहे
ते 3 भागात विभक्त केलेले आहेत. म्हणजे विनय पिटकाचे एकूण 5 ग्रंथ आहेत. हे 5 ग्रंथ 3 भागात विभक्त केलेले आहेत. सुत्त, विभंग, खंदक आणि परिवार. सुत्त विभंग म्हणजे सुत्त विभागामध्ये 2 ग्रंथ आहेत. या 2 ग्रंथामध्ये भिक्खू विभंग म्हणजे भिक्खूंची आचारसंहिता, भिक्खुनीची आचारसंहिता, त्यानंतर महावग्ग, चुल्लवग्ग आणि परिवार असे 5 ग्रंथ विनय पिटकामध्ये आहेत. आपण त्या प्रत्येक ग्रंथाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता सुरुवातीला फक्त आपण यादी वाचून दाखवली की विनय पिटकामध्ये एकूण किती ग्रंथ आहेत. तर विनय पिटकामध्ये भिक्खू विभंग आहेत, भिक्खुनी विभंग आहे, 3रा महावग्ग आहे, 4था चुल्लवग्ग आहे आणि 5वा परिवार आहे. असे 5 ग्रंथ विनय पिटकामध्ये आहेत. सुत्त पिटकामध्ये किती ग्रंथ आहेत. सुत्त पिटकामध्ये पहिला दिगनिकाय आहे, 2रा मच्छिम निकाय आहे, 3रा संयुक्त निकाय आहे, 4था अंगुत्तर निकाय आहे आणि 5वा खुद्दक निकाय आहे. हे 5 ग्रंथ आहेत आणि या खुद्दक निकायाचे एकूण 15 ग्रंथ आहेत. या 15 ग्रंथामध्ये पहिला खुद्दक पाठ आहे, 2रा धम्मपद आहे, 3रा उदान आहे, 4था इतिउत्तक आहे, 5वा सुत्त निपात आहे, 6वा विमानवत्तो, 7वा पेतवत्तो, 8वा थेरगाथा, 9वा थेरीगाथा, 10वा जातक, 11वा निद्धेश, 12वा पट्टीसंभिदा, 13वा अपादान, 14वा बुद्धवंश आणि 15वा चर्यापिटक. असे हे खुद्दक निकायाचे 15 ग्रंथ आहेत. आणि अभिधम्म पिटकामध्ये 7 ग्रंथ आहेत. या 7 ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ धम्मसंगनी आहे, 2रा ग्रंथ विभंग आहे, 3रा ग्रंथ धातुकथा आहे, 4था ग्रंथ पुद्गल पद्धती आहे, 5वा ग्रंथ कथावत्तू आहे आणि 6वा ग्रंथ यमक आहे आणि 7वा ग्रंथ पठ्ठाण असे आहे. असे एकूण 32 ग्रंथ जे आहेत हे त्रिपिटकामध्ये आहेत. आणि हे त्रिपिटक म्हणजे बौद्ध धम्माचं मूळ साहित्य आहे. बौद्ध धम्माचं पूर्णपणे 45 वर्षात तथागतांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते या 32 ग्रंथामध्ये मग भिक्खूंनी तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर संग्रहित केलेलं आहे. आता याच्यामधला आपण विनय पिटक हा जो पहिला आहे, हा विनय पिटक हा पहिला भाग पाहूया. हे विनय पिटक 8 भागामध्ये विभक्त केलेलं आहे. त्याच्यातला पहिला भाग आपण म्हणतो की पाराजिका हा एक शब्द आला आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिला भाग पाराजिका आहे, 2रा भाग संघादिशेष आहे, 3रा भाग अनियत आहे, 4था भाग निसग्गीय पाचितीय आहे, 5वा भाग पाचितीय आहे, 6वा भाग पट्टीदेशना आहे, 7वा भाग सेकी आहे आणि 8वा भाग अधिकारण समत आहे. म्हणजे या 8 भागामध्ये विनय पिटकामध्ये संपूर्ण भिक्खू संघासाठी जे 227 नियम बनवलेले आहेत, हे 227 नियम या 8 भागामध्ये विभक्त केलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण म्हटलं की पाराजिका हा एक शब्द वापरलेला आहे. तर पाराजिका म्हणजे काय. तर पाराजिका हा पालीतला शब्द आहे. त्याचा पाराजिका म्हणजे पराजित, पराजय. म्हणजे भिक्खू जीवनाचा पराभव करणाऱ्या 4 गोष्टी. म्हणजे ज्यांनी प्रवज्ञा घेतली आणि जो भिक्खू झालाय, तर भिक्खू जीवन समाप्त कधी होऊ शकतं किंवा भिक्खू जीवनाचा पराभव कुठल्या 4 गोष्टींनी होऊ शकतो. तर त्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहे की 1 मैथून, 2री चोरी, 3री मनुष्य हत्या आणि 4था दिव्य शक्तीचा दिखावा. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये सांगितलं की भिक्खूंनी प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून जो दोष होतो त्याला पाराजिका असा शब्द म्हटलेलं आहे. पाराजिका म्हणजे भिक्खूंनी जर प्रतिज्ञाभंग केला तर ते प्रतिज्ञाभंग केल्यानंतर जो दोष असतो त्या दोषाला पाराजिका असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 2रा जो शब्द वापरलेला आहे की संघादिशेष. म्हणजे संघादिशेष म्हणजे संघाचा आदेश, भिक्खू संघाचा आदेश. म्हणजे संघामधल्या भिक्खूंनी जर बौद्ध धम्माच्या विरोधामध्ये जर काही कार्य केलं तर त्याच्यावरती जे दोषारोप केला जाईल किंवा त्याला जे संघाच्या वतीने आदेश दिला जाईल किंवा संघाच्या वतीने शिक्षा देईल, तो आरोप जे धर्माविरुद्ध केलेला अपराधाला संघादिशेष ही संज्ञा दिलेली आहे. 3रा शब्द अनियत म्हटलेलं. अनियत म्हणजे अनिश्चित. ज्या अपराधाचे स्वरूप अनिश्चित होते आणि साक्ष मिळाल्यानंतर त्याला कोणत्या तरी श्रेणीत ठेवले जाते, त्याला अनियत धम्म असं म्हटलेलं आहे. त्यानंतर निसग्गीय पाचितीय म्हणजे भिक्खूंनी पाळावयाच्या नियमास निसग्गीय पाचितीय अशी संज्ञा वापरलेली आहे. सेकीय धम्म
म्हणजे भिक्खूंनी पाळावयाच्या शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म ही संज्ञा वापरलेली आहे. पटीदेशनीय धम्म म्हणजे धम्माचा अर्थ आहे की क्षमा याचना करणे, म्हणजे भिक्खूंनी क्षमा याचना करणे. आणि शेवटचा आहे अधिकरण संमत म्हणजे झगडा मिटवण्याचे जे उपाय आहेत त्याला अधिकरण संमत असे सांगितलेलं आहे. हे 8 शब्द आहेत. हे जे 8 भाग आहेत म्हणजे पहिला भाग आहे पाराजिक, दुसरा भाग आहे संघादिशेष, तिसरा भाग आहे अनियत, चौथा भाग आहे निसंगीय पाचितीय, पाचवा भाग पाचितीय, सहावा भाग पटी देसना आणि सातवा भाग सेखीय आणि आठवा भाग अधिकरण संमत. यामध्ये या 8 भागामध्ये 227 जे नियम आहेत भिक्खू संघाचे, हे 227 नियम जे विभक्त केलेले आहेत. पाराजिकामध्ये एकूण 4 भिक्खू संघासाठी नियम आहेत आणि 8 हे भिक्खुनी संघासाठी नियम आहेत. संघादिशेष म्हणजे धर्माविरुद्ध जे काम केलं जे अपराध होतात ते एकूण भिक्खू संघाचे 13 आहेत आणि 9 ते 25 हे भिक्खुनी संघासाठी आहेत. अनियतमध्ये 18 व 19 हे भिक्खू संघासाठी आहे. भिक्खुनी संघामध्ये अनिश्चित काही नाही. निसंगीय पाचिदीमध्ये 20 ते 49 भिक्खू संघासाठी आहेत आणि 26 ते 55 हे भिक्खुनी संघासाठी आहेत. पाचितीयमध्ये भिक्खू संघासाठी 50 ते 141 आणि भिक्खुनी संघासाठी 56 ते 221. पटीदेशनीय यामध्ये भिक्खुनी संघासाठी 221 ते 229. सेखीयमध्ये भिक्खू संघासाठी 46 ते 220 आणि भिक्खुनी संघासाठी 230 ते 304. अधिकरण संमतमध्ये 221 ते 227 भिक्खू संघासाठी, 305 ते 311 भिक्खुनी संघासाठी. असे अधिकृतपणे भिक्खू संघासाठी 4 पाराजिका आणि भिक्खुनी संघासाठी 8 पाराजिकाचे दोष आहेत. संघादिशेषमध्ये भिक्खू संघासाठी 13 अपराध आणि भिक्खुनी संघाचे 17. अनियतमध्ये भिक्खू संघासाठी 2 आणि भिक्खुनी संघासाठी नाही. निसंगीय पाचिदीयमध्ये भिक्खू संघासाठी 30 आहेत आणि भिक्खुनी संघासाठीही 30च आहेत. पाचितीय म्हणजे भिक्खू संघासाठी 92 आहेत व भिक्खुनी संघासाठी 166 आहेत. पटीदेशनीयमध्ये भिक्खू संघासाठी 4 आहेत आणि भिक्खुनी संघासाठी 8 आहेत. सेखीयमध्ये 75 भिक्खू संघासाठी आणि 75च भिक्खुनी संघासाठी. अधिकरण संमत म्हणजे झगडा मिटवण्याचे 7 उपाय भिक्खू संघासाठी आणि भिक्खुनी संघासाठी सुद्धा आहेत. हे मी आकडेवारी तुम्हाला यासाठी सांगितले की जे एकूण 227 भिक्खू संघासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाने जी आचारसंहिता बनवली होती भिक्खू संघाची, ते आचारसंहिता कशा पद्धतीने बनवली होती तथागत भगवान गौतम बुद्धांनी, ही आचारसंहिता भिक्खूंना त्या कालखंडामध्ये पाळायलाच लागायची. म्हणजे आपण आजच्या कालखंडात आपल्याला फक्त त्याच्यातले 1-2 नियमच माहिती आहे की भिक्खूंनी 12च्या आतमध्ये जेवलं पाहिजे आणि फक्त 1 वेळा जेवलं पाहिजे, 2 वेळा जेवलं नाही पाहिजे, किंवा 7च वस्तू आपल्या जवळ ठेवल्या पाहिजे, किंवा संपत्ती बाळगली नाही पाहिजे. भिक्खूंनी कसं बसायचं, कसं उठायचं, कसं झोपायचं, कशी भिक्षा मागायला जायचं, किंवा लोकांच्या बरोबर कसं करायचं, ज्या विहारात राहतोय त्या विहाराची स्वच्छता कशी ठेवायची, त्याची डागडुजी कशी करायची, किंवा भिक्खूने कपडे कसे घालायचे, कसं बसायचं, कसं उठायचं, पाणी कसं प्यायचं, डोळे किती वर करायचे, या प्रत्येक गोष्टीचे बारीक सारीक नियम तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्खूंसाठी बनवले होते. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या कालखंडातला जो भिक्खू आहे तो त्यांच्या हयातीतला जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघातला जो बुद्ध आहे त्यांनी तो प्रतिबुद्ध या विनय पिटकाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेला होता. म्हणून भिक्खू संघ म्हणजे प्रथम विनय पिटक का, तर प्रथम विनय पिटक हाच की तुमच्याकडे कितीही पवित्र गोष्ट असली तरी त्या पवित्र गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी तेवढीच त्याला पवित्र लोक पण असावी लागतात, किंवा त्याचं संरक्षण करण्यासाठी सबळ लोक सुद्धा असावी लागतात. त्यामुळे धम्माचं जर उल्लंघन व्हायचं नसेल, धम्म हा विकसित व्हायचा असेल तर प्रथम धम्माचे जे नियम आहेत किंवा ते कोणी पाळले पाहिजेत आणि कशा पद्धतीने त्याचा विकास झाला पाहिजे. विनयस्थित भिक्खू संघ म्हणजे विनयाचे नियम पाळणारा जो भिक्खू संघ आहे तोच धम्माचा संपूर्ण जगामध्ये प्रचार प्रसार करू शकतो. हे तथागतांनी विनय पिटकाच्या माध्यमातून पदोपदी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे तथागतांनी प्रथम भिक्खू संघाच्या आचारसंहितेला प्राधान्य दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. तशाच पद्धतीने आपणही आज म्हणतो की उपासक संघाची
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की तथागतांनी भिक्खू संघासाठी संविधान बनवलं, भिक्खू संघासाठी आचारसंहिता बनवली, परंतु उपासकासाठी मात्र तथागतांनी काहीच केलेलं नव्हतं किंवा अशा पद्धतीची आचारसंहिता बनवलेली नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की उपासकांची सुद्धा आचारसंहिता असण्याची आवश्यकता होती, कारण इतर धर्म कसे जिवंत राहिले आणि बुद्ध धर्म कसे ज्यावेळेस भिक्खू नष्ट झाले आणि धर्म नष्ट झाला, उपासकाला कुठल्याही गोष्टी येत नव्हत्या किंवा उपासकाला संस्कार विधी करता येत नव्हते, याचंही स्पष्टीकरण आपण मागे पाहिलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने 227 नियमांचं जे आहे ते स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. हे जे विनय पिटक आहे, हे विनय पिटक तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलेलं आहे, या विनय पिटकामध्ये मी तुम्हाला विनय पिटकामध्ये सुत्त पिटकामध्ये 4 पाराजिका, 13 संघादिशे, 2 अनिय, 30 निसर्गीय पाचितीय हे आपण इथे आकडेवारी पाहिलेली आहे. अपराधाच्या विचाराने पाराजित आणि पाचितीय असे 2 शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे पाराजित आणि पाचितीय म्हणजे आपण भिक्खूचे नियम आणि भिक्खुनीचे नियम, अपराधाच्या दृष्टिकोनातून आपण म्हटलं पाराजित आणि पाचितीय, परंतु भगवान गौतम बुद्धांनी पुन्हा त्याचा भाग केलेला आहे की भिक्षू आणि भिक्षुणीच्या दृष्टिकोनातून आपण याला म्हणतो की भिक्खूचे विनय, भिक्खू विभंग आणि भिक्खुनी विभंग अशा पद्धतीने आपण त्याचं स्पष्टीकरण विनय पिटकामध्ये केलेलं आहे. त्यामुळे यामध्ये पहिले जे 2 ग्रंथ आहेत, हे पहिले 2 ग्रंथ आहेत की भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ, म्हणजे भिक्खुनींचे विभंग आणि भिक्खुनींचा विभंग, भिक्खू विभंग भिक्खुनी विभंग हे 2 ग्रंथ आहेत. भिक्खू विभंग मध्ये 227 नियम सांगितले, भिक्खुनी विभंग मध्ये 311 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे भिक्षूसाठी काही नियम आहेत आणि भिक्षुणीसाठी नियम जे आहेत हे 2 ग्रंथामध्ये याचं संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो खंडक, तिसरा ग्रंथ आहे तो महावग्ग आणि चुल्लवग्ग. महावग्गामध्ये पहिले 10 खंडक आहे, त्याचा सिद्धार्थाच्या संबोधी प्राप्तीपासून ते प्रथम भिक्खू संघाच्या स्थापनेपर्यंतचा संपूर्ण इतिहास दिलेला आहे. म्हणजे त्रिपिटकाचा जो विनय पिटक आहे आणि विनय पिटकामधला जो 3रा ग्रंथ आहे, या 3ऱ्या ग्रंथामध्ये सिद्धार्थाच्या संबोधी प्राप्तीपासून ते प्रथम भिक्खू म्हणजे संबोधी प्राप्त झाली म्हणजे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तथागतांनी भिक्षू संघ स्थापन केला. भिक्षू संघ स्थापन केल्यापर्यंतच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचं संपूर्ण विवरण जे आहे हे महावग्ग विनय पिटकाच्या 3ऱ्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. महावग्गामध्ये दुसरा चुल्लवग्ग आहे, यात 12 खंडक आहेत. या खंडकात अपराधी भिक्खूच्या विरोधात 7 प्रकारची कार्यवाही करण्याच्या संबंधात त्यावेळच्या न्याय आणि दंडविधीला जाणण्यासाठी फार उत्तम साधन आहे. म्हणजे न्याय आणि अपराध कसा करायचा. आपण गेल्या आठवड्यामध्ये भारतीय संविधानाचं स्पष्टीकरण करताना आपण म्हटलं होतं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की भारतीय संविधानामध्ये जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था मी कुठून घेतलेली आहे, तर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या 2500 वर्षापूर्वीच्या धम्मात जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाच्या न्यायव्यवस्थेमधून ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट, तहसील कोर्ट ही जी व्यवस्था आलेली आहे ते भिक्खू संघाच्या न्यायव्यवस्थेमधून आलेली आहे. ही जी न्यायव्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतलेली आहे, तर तथागतांचं जे विनय पिटक आहे त्या विनय पिटकामध्ये भिक्खू संघाच्यासाठी जे 5 ग्रंथ बनवलेले आहेत त्या 5 ग्रंथामधला जो 3रा ग्रंथ आहे महावग्ग, त्यामधून हे घेतलेलं आहे. हे आपल्या लक्षात येईल. भिक्खूंच्या दैनिक जीवनात कोणत्या वस्तू विहित आहेत आणि कोणत्या अविहित आहेत, त्याला विहारात आणि बाहेर कशा प्रकारे वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, ह्याबद्दल सूक्ष्म निरीक्षण युक्त या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तथागतांनी प्रत्येक भिक्खूच्या संपूर्ण भिक्खूच्या हालचालीवरती किती नियम बारीक सारीक बनवले होते आणि ते पाळणं त्या कालखंडामध्ये प्रत्येक भिक्खूला कंपल्सरी होतं. या गोष्टी 3ऱ्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. 4था जो ग्रंथ आहे तो चुल्लवग्ग नावाचा 4था ग्रंथ आहे. या 4थ्या ग्रंथामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे अनाथ पिंडकाची दीक्षा आणि जेतवन विहाराच्या दानाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अनाथ पिंडकाने जेतवन जे विहार तथागतांना जे दान दिलं होतं ते कसं दिलं आपण बघितलं. सोन्याच्या मोहऱ्या वगैरे टाकल्या आणि जेवढ्या सोन्याच्या मोहऱ्या टाकल्या तेवढी जमीन म्हणजे खरेदी केली होती अनाथ पिंडकांनी आणि ती संपूर्ण जे दान आहे जेतवन हे तथागतांना त्यांनी दिलेलं होतं. याचं संपूर्ण वर्णन जे आहे ते चुल्लवग्गामध्ये आलेलं आहे.
आणि दुसरं की महाप्रजापती गौतमी हिचा संघात प्रवज्जित होण्याचे पण संपूर्ण वर्णन आलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला तथागत महिलांना संघामध्ये प्रवेश देण्यासाठी नाही म्हणत होते आणि नंतर मग कशा पद्धतीनं आणि महाप्रजापती गौतमीचं भिक्खुनी संघामध्ये किंवा भिक्खुनी संघच कसा निर्माण झाला याचं थोडक्यामध्ये याच्यात चुल्लवर्ग या ग्रंथामध्ये विनय पिटकातला जो चौथा ग्रंथ आहे, चौथ्या ग्रंथामध्ये जेतवन अनाथ पिंडक आणि दान कसं केलं हा एक प्रसंग आहे आणि महाप्रजापती गौतमी हिच्या प्रवज्जित होण्याचं संपूर्ण वर्णन जे आहे ते ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. भिक्खू भिक्खुनीचे आंतरिक जीवन कार्यसंचालन यांचं स्पष्टीकरण या म्हणजे भिक्खूंचं जीवन कसं असलं पाहिजे, भिक्खुनीचं जीवन कसं असलं पाहिजे हे या चुल्लवर्ग या ग्रंथामध्ये व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. भिक्खू संघात प्रवेशाचे नियम, उपोसताचे नियम, वर्षावासाचे नियम आणि शेवटी पवारणाचे नियम आणि संघात जर फूट पडली तर फूट पडल्यानंतर त्यामध्ये एकता आणण्याचे नियम त्यात दिलेले आहेत. म्हणजे चुल्लवर्ग हा जो ग्रंथ आहे त्रिपिटकामधला विनय पिटक आणि विनय पिटकामधला हा जो चौथा ग्रंथ आहे या चौथ्या ग्रंथामध्ये उपोसत, वर्षावास, पवारणा किंवा संघामध्ये मतभेद झाले, फूट पडली तर त्यांना एकत्र कशा पद्धतीने किंवा ते कसे मिटवायचे याचे जे पूर्णपणे नियम जे आहेत ते चुल्लवर्गामध्ये सांगितलेले आहेत. भिक्खूंच्या जीवनातील लहान लहान गोष्टीवर सूक्ष्म विचार केलेला होता. त्यांचे कपडे, चप्पल वापरण्याची पद्धती, सवारीमध्ये बसण्याचे नियम, निवासस्थान, त्याची सफाई, डागडुजी इत्यादी संबंधी नियम कोणत्याही विषयाला वगळलेलं तथागतांनी नाही. त्यामुळे भिक्खूंची प्रत्येक हालचाल किंवा संपूर्ण जीवन सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत भिक्खूचं कसं असलं पाहिजे आणि संघात त्याचं उपोसत व्रत किंवा वर्षावास किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कशामध्ये आलेल्या आहेत, ह्या चुल्लवर्गामध्ये आलेल्या आहेत. हा चौथा ग्रंथ आहे. पहिला ग्रंथ कुठला आहे विनय पिटकातला तर भिक्खू संघाचा, भिक्खू विभंग, भिक्खुनी विभंग दुसरा ग्रंथ, तिसरा ग्रंथ महावर्ग, चौथा ग्रंथ चुल्लवर्ग आणि पाचवा ग्रंथ जो आहे तो परिवार. परिवार हा पाचवा ग्रंथ आहे विनय पिटकाचे. विनय पिटकामध्ये एकूण 5 ग्रंथ आहेत. या 5 ग्रंथातले आपण 4 ग्रंथ कुठले पाहिले, भिक्खुवंग, भिक्खुनी विभंग, तिसरा महावर्ग, चौथा चुल्लवर्ग आणि पाचवा जो आहे तो परिवार. परिवार पाठ हा विनय पिटकाचा शेवटचा भाग आहे. हा ग्रंथ म्हणजे संपूर्ण पहिल्या 4 ग्रंथांचा सार आहे किंवा आपण सारांश म्हणतो तशा पद्धतीने आहेत. याच्यात नवीन काय सांगितलेलं नाही तर पहिल्या 4 ग्रंथात सांगितलेलं आहे त्याचंच विश्लेषण जे आहे या 5व्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. विनयाच्या विषयाला समजावण्यासाठीच म्हणजे विनय पिटकामध्ये जे विषय आहेत 227 भिक्खूंचे आणि 311 भिक्खुनींचे हे समजावून सांगण्यासाठी विनयाच्या विषयाला समजावण्यासाठीच ह्या ग्रंथाचा अट्टहास आहे. विषयाच्या दृष्टीने कोणतीही नवीन गोष्ट इथे सांगितलेली नाही परंतु विनयाच्या विषयाला समजावण्यासाठी या ग्रंथाचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे. कोणते नियम यामध्ये काय सांगितले आहे की कोणते नियम तथागतांनी सांगितलेले आहेत, ते कोठे म्हटलेले आहेत, कोणाला उद्देशून म्हटलेले आहेत, कोणत्या प्रसंगी म्हटलेले आहे, संघातील भांडणे किती प्रकारची असतात, उपोसताची सुरुवात कशी होते, मध्य कसा होतो आणि शेवट काय आहे, कोणत्या 10 गोष्टींचा विचार करून तथागतांनी नियम बनवलेले आहेत, अशा प्रकारच्या समस्या या ग्रंथात चर्चिलेल्या आहेत. त्यामुळे हा जो 5वा ग्रंथ आहे हा पहिल्या 4 ग्रंथाचा संपूर्ण सारांश एकत्रितपणे केलेला आहे आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्रिपिटकामधलं जे पहिलं पिटक आहे जे विनय पिटक आणि त्या विनय पिटकामध्ये एकूण 5 ग्रंथ आहेत ते 5 ग्रंथ पाहिले. पहिला ग्रंथ आहे भिक्खू विभंग म्हणजे भिक्खू संघाच्या 227 नियमांचं त्यामध्ये स्पष्टीकरण दिलंय. त्यानंतर भिक्खुनी विभंग म्हणजे भिक्खुनी संघाचे जे आचारसंहितेचे नियम आहेत ते त्यामध्ये दिलेले आहेत. हा दुसरा ग्रंथ आणि तिसरा जो ग्रंथ आहे तो महावर्ग आणि चौथा ग्रंथ आहे चुल्लवर्ग आणि 5वा जो ग्रंथ आहे तो परिवार. असे 5 ग्रंथ विनय पिटकाचे आहे. त्रिपिटक जे निर्माण झालं त्या त्रिपिटकामध्ये सर्वप्रथम विनय पिटक तयार करण्यात आलं म्हणजे भिक्खू संघाची आचारसंहिता प्रथमतः तयार करण्यात आली. या भिक्खू संघाच्या आचारसंहितेलाच विनय पिटक असं म्हटलेलं आहे आणि हे प्रथम निर्माण झालेलं आहे. आता आपण त्रिपिटकाचा दुसरा भाग पाहूया की सुत्त पिटक. हे जे सुत्त पिटक आहे या सुत्त पिटकामध्ये किती ग्रंथ आहेत, जसं विनय पिटकामध्ये 5 ग्रंथ आहेत तसेच सुत्त पिटकामध्ये सुद्धा 5च ग्रंथ आहेत.
पहिला ग्रंथ दिग्निकाय, दुसरा ग्रंथ मज्जिम निकाय, तिसरा ग्रंथ संयुक्त निकाय, चौथा ग्रंथ अंगुत्तर निकाय आणि पाचवा ग्रंथ खुद्दक निकाय. आणि खुद्दक निकायाचे एकूण 15 ग्रंथ, म्हणजे एकूण किती झाले सुत्त पिटकामध्ये? सुत्त पिटकामध्ये एकूण 20 ग्रंथ सुत्त पिटकामध्ये होतात. हा संपूर्ण बुद्ध धम्म आहे. विनय पिटक म्हणजे आचारसंहिता सांगितली. सुत्त पिटक म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्ष फिरून जो धम्म सांगितलेला आहे, तो जो धम्म जर तुम्हाला वाचायचा असेल तर तो कशात मिळेल? तर तो सुत्त पिटकामध्ये मिळेल. म्हणजे संपूर्ण जी सुत्त आहेत, म्हणजे सूत्र आपण त्याला म्हणतो, ती सुत्त पिटकामध्ये आहेत. ती किती आहेत एकूण? आपण पाहिलं गेल्या वेळेच्या भागामध्ये त्रिपिटक निर्मिती, तर त्रिपिटकामध्ये जी सुत्त पिटक आहे ती एकूण सुत्त किती आहेत? तर ती एकूण 84,000 सुत्त आहेत. म्हणजे तथागतांनी 45 वर्षात जो धम्म सांगितला आणि त्याचा संग्रह एकत्रितपणे केला तर तो किती आहे? 84,000 सूत्रांचा आहे, 84,000 तत्वांचा आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की 82,000 ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या वाणीतून आलेली आहेत आणि 2,000 ही आहेत ही तथागतांचे सेनापती महामोगल्यान व सारीपुत्र आणि आनंद यांच्या मुखातून आलेली, म्हणजे भिक्खूंनी सांगितलेली 2,000, 82 अधिक 2 अशी 84,000 सुत्त. म्हणजे अख्खा जो बुद्ध धम्म किंवा बुद्ध धम्माचं तत्वज्ञान जे आहे ते या 5 प्रमुख ग्रंथामध्ये आणि 5व्या ग्रंथाचे 15 जे ग्रंथ आहेत यामध्ये संपूर्ण जो आहे हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आलेला आहे. हा जो तथागतांचा जो धम्म आलेला आहे त्या धम्माच्या अगोदर आपण एक मुद्दा विनय पिटकाचा राहिला, तो मुद्दा विनय पिटकाचा घेऊ. हा जे आपण विनय पिटक सांगितले, हे विनय पिटक तिसऱ्या संगीतीपर्यंत ज्यावेळेस आपण आलो, आपण म्हटलं की बौद्ध धम्मामध्ये आता अनेक संप्रदाय झालेले आहेत. तर बौद्ध धम्मामध्ये जे संप्रदाय झालेले आहेत ते अशोकाच्या कालखंडापर्यंत किंवा तिसरी धम्मसंगीती झाली तिथपर्यंत आपण म्हटलं की बौद्ध धम्मामध्ये संप्रदाय निर्माण झाले होते. एकूण 18 संप्रदाय निर्माण झाले होते. म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी बौद्ध धम्माच्या भिक्खू संघामध्ये जी फूट पडायला सुरुवात झाली, ही फूट पडायला सुरुवात झाल्यानंतर अशोकाच्या कालखंडापर्यंत 18 संप्रदाय झाले होते. म्हणजे सुरुवातीला एकच भिक्खू संघ होता. तर सुरुवातीला आपण इथं सांगितलं की सुरुवातीला एकच भिक्खू संघ होता. या भिक्खू संघाचे 100 वर्षानंतर 2 गट पडले. त्याच्यामध्ये एक स्थविरवादी म्हटलं की जो तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्राचीन काळात जे त्यांच्या वाणीतून जे मूळ तत्वज्ञान आले ते जसंच्या तसं मानणारा, आणि दुसरा आहे तो आचारसंहितेमध्ये बदल करणारा. म्हणजे आपण म्हटलं ना, पहिली संगीती घेण्याचं दुसरी संगीती घेण्याचं कारण काय घडलं, तर दुसऱ्या संगतीमध्ये काही भिक्खू वैशालीचे असे म्हटले की एक वेळा जेवणाचा जो नियम आहे तो बदलून आपण 2 वेळा जेवलं पाहिजे, आपण खाली झोपण्याच्या ऐवजी गादीवर झोपलं पाहिजे, आपल्याला संपत्ती बाळगली पाहिजे. म्हणजे हे जे नियम आहेत ह्या नियमात आपण बदल करूया. अशा बदलांचा मध्ये संघर्ष होऊन 2 झाले, त्याला महासंघिक असं म्हणतात. पुन्हा हा स्थविरवादी आहे, त्याचे वज्जीपुत्त आणि महिषासक असे 2 गट झाले. पुन्हा या वज्जीपुत्ताचे 4 गट झालेले आहेत. वज्जीपुत्त संघाचे धर्मोत्तरीय, भाद्रायनिक, छन्नागारिक आणि समितीय हे 4 संघ निर्माण झाले. पुन्हा महिषासकाचे धम्मगुत्तिक, सर्वास्तिवादी आणि काश्यपीयांचे सांक्रातिक आणि सौतांत्रिक, म्हणजे हे स्थविरवाद्यांचे 12 गट निर्माण झाले. आणि महासंघिकाचे एक व्यावहारिक आणि गोकुलिक हे 2 झाले सुरुवातीला. गोकुलिकचा परत प्रज्ञप्तिवादी आणि बाहुलिक हे झाले, आणि शेवटचा बाहुलिकाचा चैत्यवादी. म्हणजे तिसऱ्या संगीतीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी जी धम्मामध्ये फूट पडायला, म्हणजे भिक्खू संघामध्ये जी फूट पडायला सुरुवात झाली, जसं आपण बघितलं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे कसं पक्षांचं आणि हे कसं झालेलं आहे, तसंच भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी भिक्खू संघामध्ये जी फूट पडायला सुरुवात झाली ती तिसऱ्या संगीतीपर्यंत 18 संप्रदाय निर्माण झालेले आहेत. त्यानंतर आपण पुढच्या 3 संगीती पाहिल्या आणि गेल्या 2500 वर्षामध्ये आजचा बौद्ध धर्म संपूर्ण जगामध्ये जर पाहिला तर 135 पेक्षा जास्त संप्रदाय संपूर्ण बौद्ध मध्ये निर्माण झालेला आहे. हे आपण स्थविरवादी आणि महासंघिक पाहिलं. आपण जे त्रिपिटक पाहतो ते मूळ बौद्ध संघाचं, म्हणजे स्थविरवादी बौद्ध संघाचं, परंतु नंतर जे निर्माण झालेले आहे त्याच्यात बदल झालेले आहे. प्रत्येकाने आपापलं निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी हे तुम्हाला समजावून सांगण्याचं कारण काय आहे,
तर बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात की संपूर्ण बौद्ध जगातल्या बौद्धांच्यासाठी एकच ग्रंथ असला पाहिजे? कारण हे वेगवेगळे ग्रंथ माझी विनय पिटक ही प्रत्येकाची वेगवेगळी झाली, आपण कुठलं स्वीकारायचं किंवा आपण त्याला कुठलं हे करायचं? त्यासाठी नव्याने संपूर्ण जगासाठी एकच धर्मग्रंथ निर्माण झाला पाहिजे. कारण आज जर तुम्ही जगामध्ये जर गेला तर जपानमध्ये 14 संप्रदाय किंवा चायनामध्ये 16 संप्रदाय किंवा तिबेटमध्ये वेगवेगळे संप्रदाय, मी त्याच्यावरती 600 पानाचा ग्रंथ लिहून प्रकाशित केलेला आहे या विषयावरती, बुद्ध ते आंबेडकर एक धम्मचिंतन या नावाने, की प्रत्येक देशात सुद्धा जर तुम्ही गेला तर महायान तर नवीन निर्माण झाला 3ऱ्या संगीतीनंतर, हा महासंगीत कधी निर्माण झाला तर पहिल्या संगीत 2ऱ्या संगीतीनंतर, 3ऱ्या संगीतीनंतर महायान निर्माण झाला आणि महायानाचे पुन्हा उपसंप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि जगात मोठ्या प्रमाणामध्ये महायानाचे सुद्धा आहेत आणि त्यांची सुद्धा ग्रंथसंपदा स्वतंत्रपणे आहे. त्यामुळे ही जी एवढी ग्रंथसंपदा आहे म्हणजे आपण नेमकं काय स्वीकारायचं आणि एका व्यक्तीला हे सगळं वाचून तरी शक्य आहे त्याच्यातलं काय घ्यायचं? त्यामुळे ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माला सर्व जगातल्या बौद्धांना एक सर्वांना युनिफॉर्म असा एक धर्मग्रंथ असला पाहिजे. कारण हे सगळं अशा पद्धतीने आहे. हे फक्त तुम्हाला संदेश काय घ्यायचा आहे की एवढे संप्रदाय एवढं विविधता असल्यामुळे बाबासाहेब म्हणतात की एकच असलं पाहिजे, की ते सामान्यातल्या सामान्य माणसालाही आपला धर्म कळायला पाहिजे, आपला ग्रंथ कळायला पाहिजे. तो अडाणी असो, शिकलेला असो, कसाही असो, त्याला 4थी 5वी शिकलेल्या माणसाला आपल्या धर्मग्रंथात काय लिहिलं हे कळलं पाहिजे आणि विद्वानाला तर कळलंच पाहिजे. परंतु सर्वांसाठी एकच ग्रंथ असला पाहिजे हा विषय समजावून सांगण्यासाठी आपण सांगतोय की बौद्ध धर्मामध्ये सुद्धा विनय पिटक 18 निर्माण झाली होती 3ऱ्या संगीतीपर्यंत. प्रत्येकाच्या म्हणजे आचारसंहितेवरून झगडा आपण आपल्या जीवनामध्ये आजही बघतो, ते आचारसंहिते वाचूनच संपूर्ण झगडा हा होतोय. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजही म्हणजे हा विषय तुम्हाला मी सांगितला तर या विषयाचं आजच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे. तर मी गेली 38 वर्ष म्हणजे मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे. गेली 25 वर्ष मी फक्त एकाच विषयावर काम करतो की बौद्धांची आचारसंहिता झाली पाहिजे. जोपर्यंत आचारसंहिता होत नाही आणि त्या आचारसंहितेचं बुद्ध विहारातून संचलन झालं पाहिजे. आणि जसं इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळांच्या कायद्याप्रमाणे प्रत्येकाला आपल्या प्रार्थना स्थळामध्ये येणं कंपल्सरी आहे, त्याचा कायदा आहे. म्हणजे चर्चमध्ये कंपल्सरी गेलंच पाहिजे त्याचा कायदा आहे, गुरुद्वारामध्ये कंपल्सरी गेलंच पाहिजे त्याचा कायदा आहे. चर्चमधलंच लग्न ख्रिश्चनांचं कायदेशीर मानलं जातं, चर्चच्या बाहेर ख्रिश्चनांना लग्न करण्यास परवानगी नाही आणि केलं तर ते कायदेशीर मानलं जात नाही, कारण तसा कायदा आहे. गुरुद्वाराचं तसंच आहे. त्यामुळे प्रत्येक मग ख्रिश्चन माणूस चर्चला रविवारी गेल्याशिवाय राहील का? गुरुद्वारामध्ये शीख माणूस गेल्याशिवाय राहील का? तसाच बुद्ध विहाराचा सुद्धा कायदा असण्याची आवश्यकता आहे. ही मागणी आम्ही शासनाकडे करतोय. कारण बुद्ध विहार चालवणाऱ्याला जर कायदेशीर अधिकार मिळाले आणि बुद्ध विहारामधल्या गोष्टीला कायदेशीर मान्यता असेल तर समाजातला प्रत्येक माणूस बुद्ध विहारात त्याला ये म्हणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे चर्चमध्ये का लोक जातात, गुरुद्वारामध्ये का लोक जातात, मशिदीमध्ये का लोक जातात? आपण म्हणतो की प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळावरती प्रत्येक धर्माचे लोक आठवड्यातून एकदा त्यांचा वार ठरलेला आहे त्या दिवशी जातातच. पण का जातात? जर गेले नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या गोष्टीला काय होतं, अडचण येते. आपल्याकडे तो कायदा नसल्यामुळे, बौद्ध धर्मीयासाठी तसा नियम नसल्यामुळे आपण कसंही वागतो आणि आपल्याला स्वैराचार करण्याची पूर्णपणे मुभा आहे. कारण आपल्याला नियमच नाही, आपल्याला कुठलं बांधलेलं नाही. जगातल्या कुठल्याही धर्माकडे जा, त्या धर्माचे नियम पाळणं सक्तीचं असतं. आपण आपल्या धर्माचे नियमच केले नाही तर पाळण्याचा विषयच येत नाही. त्याविषयी आम्ही म्हणतो की ही समाजाची अवस्था काय आहे. बुद्ध विहारात माणूस का येत नाही? कारण येणं त्याला कंपल्सरी नाहीच आहे. आलेल्याला काही बक्षीस मिळणार नाही आणि नाही आलेल्यालाही काही सजा होणार नाही. इथं जो येणार नाही त्याच्या मुलाबाळांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. इथं आला नाही तर त्याच्या सुखदुःखाचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. असं कधी होईल? जसं इतर धर्माच्या प्रत्येक प्रार्थना स्थळासाठी कायदे सरकारने या देशात करून दिलेले आहेत. मंदिराचा कायदा, मशिदाचा कायदा, गुरुद्वाराचा कायदा, चर्चचा कायदा आहे, तसाच बुद्ध विहाराचा सुद्धा कायदा होण्याची आवश्यकता आहे. आणि हे जे आहे तथागतांनी विनय पिटक बनवलं होतं, हे जे मुक्ती संघाचे नियम होते, याचं संचलन कुठून होतं? तर याचं संचलन बुद्ध विहारामधूनच होत होतं. याचं सगळं न्याय जे काही न्याय निवाडा आणि भिक्खू संघाचं असेल ते बुद्ध विहारातूनच होत होतं.
मग बौद्धांचं केंद्र हे बुद्ध विहार आहे. आजचा प्रत्येक उपासकाचं सदस्यत्व बुद्ध विहारातच असलं पाहिजे आणि त्या सदस्यत्वाला अधिकृतपणे इथून जे सांगितलं ते त्यांनी ऐकलं पाहिजे. जसं आपण मागेही पाहिलं की बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शाक्य संघ दिला, त्या शाक्य संघाची आचारसंहिता मी सांगितली आणि त्याच्यात 3 शिक्षा सांगितलेल्या होत्या की जर शाक्य संघाची जर आचारसंहिता पाळली नाही तर तथागताला शिक्षा दिली, त्या शिक्षेतून तथागतांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. एवढं आचारसंहितेचं महत्त्व असतं. आचारसंहितेतूनच बुद्ध घडले, आचारसंहितेतूनच धम्म घडला, आचारसंहितेतून संघ सुद्धा निर्माण झाला आणि आचारसंहितेच्या नियमावरच संघ सुद्धा फुटायला सुरुवात झाली. तो आजपर्यंत फुटत चाललेलाच आहे. त्यामुळे मनुष्य जीवनामध्ये सृष्टीमध्ये आचारसंहितेला फार महत्त्व आहे. ही सृष्टी सुद्धा नियमानेच चालते. या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट सुद्धा नियमानेच चालते. या सृष्टीत कुठलीच गोष्ट विदाऊट नियमाने चालतो त्याला स्वैराचार म्हणतात. त्यामुळे स्वैराचारी जीवन जगण्यासाठी कुणालाही परवानगी या सृष्टीमध्ये नसते आणि स्वैराचारी जीवन जगला तर बरबाद व्हाल. तुम्ही कसंही जगला आणि कुठेही राहिला, काही खाल्लं, कसंही वापरला तर त्याचा शाळेमध्ये नियम नसतील तर शाळा चालेल का? कंपनीमध्ये वेळेवर 8 तासाचं काम नाही तर कंपनी चालेल का? कुणी या कसंही असं होईल, ते जगात कुठलीच गोष्ट चालू शकत नाही. तसंच आपण लाखो लोक बौद्ध झालो, पण आपल्या सगळ्यासाठी बौद्ध धर्मामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, विहारामध्ये कसं गेलं पाहिजे, ह्या सगळ्यांच्यासाठी एकच नियमावली असली पाहिजे की नाही, हिला आपण म्हणतो आचारसंहिता. आणि ती आपल्याला नसल्यामुळे आपण सगळे स्वैराचारी, ज्याला पाहिजे तसं नमो तसं आणि पहिलं होतं तसं असं आपलं जीवन सुरू आहे. म्हणून आचारसंहितेला किती महत्त्व आहे ते या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे विनय पिटकाला पहिलं महत्त्व बुद्ध धम्मामध्ये भिक्खू संघाची आचारसंहितेला याला प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर धम्म सांगितलेला आहे आणि त्या धम्माकडे आता आपण येऊ. विनय पिटकाचे 5 ग्रंथ सांगितले. विनय पिटकाच्या व्यतिरिक्त जे संप्रदाय निर्माण झाले त्यांचे काय आहे याचा मुद्दा आपण स्पष्ट केला. आता आपण सुत्त पिटकामधल्या 5 ग्रंथाच्या संदर्भामध्ये येऊ. सुत्त पिटक म्हणजे काय म्हटलं की एकूण 20 ग्रंथ, प्रमुख 5 ग्रंथ आणि 5व्या ग्रंथाचे 15 उपग्रंथ, असे 20 ग्रंथ म्हणजे अख्ख्या बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आहे. तर बुद्ध धम्माची पाली त्रिपिटकाचा सर्वात महत्वपूर्ण भाग सुत्त पिटक हा आहे. बुद्धाच्या धम्माची यथातथ्य संपूर्ण ओळख करून देणे हाच सुत्त पिटकाचा विषय आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर धम्म आणि विनय म्हणजे आपण विनय पिटक आणि सुत्त पिटक जो म्हणतोय यालाच प्राधान्य दिले गेलेलं आहे. धम्मच्च विनयंच संगा एयाम असाच मूळ प्रस्ताव हा सुरुवातीला भिक्खू संघामध्ये होता. पाली त्रिपिटकात अधिक महत्वपूर्ण धम्म आणि विनय हेच आहेत. भिक्खू संघाच्या अनुशासनाच्या दृष्टीने विनय हा मुख्य असला तरी साहित्य आणि इतिहासाच्या दृष्टीने सुत्त पिटकाचेच महत्व मान्य करावे लागते. मी सांगितलं की 84,000 सूत्र आहेत, त्यामध्ये 82,000 बुद्धाची, 2,000 उपदेश शिष्यांचे उपदेश कसे होते तर तथागतांच्या उपदेशाबरोबरच त्यांच्या काही प्रमुख शिष्यांचे उपदेश सुद्धा सुत्त पिटकात समाविष्ट केलेले आहेत. भिक्खूंची आपसात जी चर्चा व्हायची ती तथागतांना सांगितली जात असे. तथागतांना योग्य वाटली तर ते त्याला अनुमती देत असत किंवा सुधारून व समजावून सांगत असत. विरोधी संप्रदायातील लोकांच्या बरोबर सुद्धा भिक्खूंची चर्चा होत असे, ती सुद्धा तथागतांना सांगितली जात असे. त्यात भगवंत योग्य अयोग्य समजावून सांगायचे. कधी कधी तथागत रात्री उशिरापर्यंत उपदेश देत असताना जर तथागतांची पाठ दुखायला लागली तर त्यावेळी मध्येच भगवंत सारीपुत्र, मोगललान आणि आनंद यासारख्या शिष्यांना उपदेश पूर्ण करण्याचा आदेश देत व नंतर त्याला मान्यता देत. बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत 45 वर्ष बुद्धांनी जशी जीवनचर्या आचरली त्याचे संपूर्ण जसेच्या तसे चित्र आपल्याला सुत्त पिटकामध्ये आढळतं. सुत्त पिटक हे आपण बघितलं की 5 भागामध्ये सुत्त पिटक हे विभक्त आहे. आता या सुत्त पिटकामध्ये पहिला जो आपण ग्रंथ बघितला हा दिघनिकाय ग्रंथ बघितला. या दिघनिकायामध्ये आपण बघितलं की ही सुत्त पिटकाची जी आहे, सुत्त पिटकामध्ये एकूण सूत्र किती आहेत
जसं आपण सांगितलं की विनय पिटकामध्ये एकूण सूत्र 227 भिक्खू संघाची आहेत आणि तिसरे भिक्खुनी संघासाठी 311, म्हणजे भिक्खू संघासाठी 227 नियम आणि भिक्खुनी संघासाठी 311 नियम. तसं सुत्त पिटकामध्ये जो पहिला ग्रंथ दिघनिकाय आहे, या दिघनिकायामध्ये एकूण 34 सुत्त आहेत. त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे मध्यम निकाय, या मध्यम निकायामध्ये एकूण 152 सूत्र आहेत. त्यानंतर तिसरा ग्रंथ आहे संयुक्त निकाय, यामध्ये 7762 सूत्र आहेत. चौथा ग्रंथ आहे अंगुत्तर निकाय, यामध्ये 9557 सूत्र आहेत. आणि पाचवा ग्रंथ खुद्दक निकाय आहेत, याच्यामध्ये एकूण 15 ग्रंथ आहेत. हे 15 ग्रंथ आपण इथे सांगितलं की खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिउत्तुक, सुत्त निपात, विमानवत्तू, पेतवत्तू, थेरगाथा, तेरीगाथा, जातक, निर्देश, परिसंविदा, अपदान, बुद्धवंश आणि चर्यापिटक, म्हणजे एकूण 20 ग्रंथ जे आहेत त्रिपिटकामधले. ह्या 20 ग्रंथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचं 45 वर्षातला संपूर्ण सांगितलेला धम्म या 20 ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. हे पहिले 4 ग्रंथ सुत्तांचा संग्रह करतात आणि पाचवा जो ग्रंथ आहे, हा पाचवा ग्रंथ यामध्ये बारीक बारीक लहान लहान छोटे जे आहेत ते 15 ग्रंथ सांगितलेले आहेत. एकूण आता दिघनिकाय हा पहिला ग्रंथ आहे. या दिघनिकायामध्ये, दिघनिकाय म्हणजे दीर्घ, पाच भागामध्ये विभक्त का केलंय, तर दिघनिकाय हा जो ग्रंथ, याच्यामध्ये जी मोठी मोठी सूत्र आहेत ते मोठी मोठी सूत्र घेतलेली आहेत म्हणून त्याला दिघनिकाय. दिघनिकाय म्हणजे दीर्घ निकाय. याच्यामध्ये एकूण 34 सुत्त आहेत. आता ही 34 सुत्त म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचं 34 लोकांच्या बरोबर जे संवाद झालेले आहेत किंवा 34 लोकांच्या बरोबर उपदेश तथागतांनी केलेला आहे. म्हणजे तथागताकडे आलेली जी कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तथागतांना विचारलेल्या प्रश्न किंवा शंका आहे, त्या शंकेवर जे जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरांचं ते सुत्त आहे. म्हणजे जे जे भेटायला आलं त्याचा संग्रह केलेला आहे. असे एकूण 34 आहे. दिघनिकाय म्हणजे दीर्घ आकाराची सूत्र. दिघनिकायामध्ये 3 भागात ही 34 सूत्र विभागलेली आहेत. त्याच्यात सीलखंड वग्ग 1 ते 13, महावग्ग 14 ते 23, पथिक वग्ग, पाथेय किंवा पाटिका वग्ग 24 पासून 34 पर्यंत. म्हणजे हे जरी तुम्हाला बोर होतलं झालं तरी परत परत ऐकायचं, कारण आपण हे कधी ऐकलेलं नाही आणि आपण ज्या धर्मात जीवन जगतोय त्या धर्माचे ग्रंथ कुठले याची नावं सुद्धा माहिती नाही, किंवा ज्या धर्मात आपण जीवन जगतो, ज्या धर्मात आपला जीवन एवढं वयापर्यंत आलंय त्याच्यातलं आपल्याला काहीच माहित नाही. त्यामुळे प्रथम आपल्याला ऐकायला हे चांगलं, म्हणजे बोर वाटेल की हे काय बोरिंग आहे किंवा ऐकण्यासारखं नाही, परंतु हे ऐकल्याशिवाय तर पर्याय नाही ना. माझ्या धर्माचे ग्रंथ, माझ्या धर्माचं तत्वज्ञान हे मला माहिती झालं पाहिजे, कारण अशा वर्गात आपण कधी बसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला याचा त्रास होईल, परंतु ऐका सर्वांनी. तर 3 भागामध्ये दिघनिकाय जे आहे ते 34 सुत्त 3 भागामध्ये विभक्त केलेली आहेत. मी म्हटलं की 34 जे लोक आहेत हे 34 कोण कोण आहेत, तर पहिलं म्हटलेलं आहे की याच्यातलं ब्रह्मजाल सुत्त म्हटलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये तर पहिलं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामधलं जे पहिलं सूत्र आहे ते ब्रह्मजाल सुत्त आहे. या ब्रह्मजाल सुत्तामध्ये काय सांगितलं की त्या कालखंडामध्ये भगवान गौतम बुद्धाचा सुद्धा एक संप्रदाय होता किंवा त्यांचा एक पंथ होता. तसे त्या कालखंडामध्ये 62 पंथ होते. त्यामुळे त्या काळात एकूण 62 पंथ होते. त्यांचं स्पष्टीकरण या सुत्तात दिले की हे जे 62 पंथ आहेत हे नेमके काय आहेत आणि त्यांची विचारधारा नेमकी काय आहे आणि त्या विचारधारेपेक्षा आपली विचारधारा जी आहे ती कशी उजवी किंवा ती योग्य आहे. ब्रह्मजाल सुत्तात बुद्ध उपदेश श्रेष्ठ जाल म्हणजेच उपदेश म्हटलेलं आहे. ब्रह्मजाल सुत्तात 62 मिथ्यादृष्टीचं खंडन केलेलं आहे. म्हणजे जे 62 इतर जे पंथ होते या 62 पंथांचं खंडन तथागत भगवान गौतम बुद्धांनी केलेलं आहे. म्हणजे तथागतांनी जो धम्म सांगितला त्या धम्मामध्ये पहिलं काय सांगितलं की आपल्या कालखंडामध्ये इथं जेवढे पंथ निर्माण झालेले आहेत ते पंथ आणि त्या 62 पंथापेक्षा आपण कसे वेगळे आहे आणि ते कसं चुकीचे त्यामधलं तत्वज्ञान आहे याचं संपूर्ण खंडन भगवंताच्या तत्वज्ञानातल्या 84,000 मधलं जे पहिलं आहे ब्रह्मजाल सुत्त त्यामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. दुसरं सांगितलंय की श्रामण्य फल सूत्र आहे. त्यामध्ये ह्या दुसरं जे श्रामण्य फल सूत्र आहे की जो अजात शत्रू होता यांनी आपल्या पित्याचा वध केला होता किंवा आपल्या पित्याला मारलं होतं. त्यामुळे पितृवधाच्या पश्चातापाने त्याची मानसिकता खराब झाली होती आणि मग त्याला समाधान किंवा शांती मिळण्यासाठी तो व्याकुळ झाला होता.
आणि मग तो इकडे तिकडे फिरत होता आणि सगळ्यांच्याकडून विचारत होता की याच्यावरून मनशांती मिळण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि मग शेवटी तो तथागत भगवंताच्याकडे जातो. मग भगवंताने अजातशत्रूला मनशांती किंवा या सर्व विषयावरती मार्गदर्शन केलेल्याचं श्रामण्य फळ सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आंबट नावाचा ब्राह्मण होता, त्याचं तिसरं सूत्र आहे. सोनदंड नावाचा ब्राह्मण, त्याच्याबरोबर संवाद झालेला आहे. कुटदंत नावाच्या ब्राह्मणाबरोबर संवाद झालेला आहे. म्हणजे आपण आज काय कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण करणार नाही, फक्त सूत्र किती आहेत आणि कसं हे सूत्र आहे त्याचं फक्त स्पष्टीकरण करणार आहे. त्यामुळे महाली सुत्त म्हणजे सुनखत नावाचा लिच्छवी पुत्राने एक सुनखत नावाचा लिच्छवी पुत्र होता. तो बुद्धाचा शिष्य झाला होता, कारण बुद्धांनी काहीतरी दिव्य शक्ती दाखवावी, बुद्धांनी काहीतरी चमत्कार करावा म्हणून तो बुद्धाकडे गेला होता. पण बुद्ध चमत्काराला किंवा दिव्य शक्तीला मानत नव्हते किंवा असं करणं बुद्ध अजिबात योग्य समजत नव्हते. त्यामुळे तो परत बुद्धाला सोडून गेला. तर तो का आला आणि का गेला याचं संपूर्ण वर्णन आहे. त्या सुत्ताला महाली सुत्त असं म्हटलेलं आहे. जालीय नावाच्या परिव्राजकाला जालीय सुत्त म्हटलेलं आहे. कश्यप सिंहनाथ सुत्त शारीरिक क्लेश देणाऱ्या तपश्चर्येला सोडण्याचा व शील समाधी प्रज्ञेचा आर्य अष्टांगिक मार्ग याचा अभ्यास करण्याचा उपदेश या सुत्तामध्ये सांगितलेला आहे. त्याला कश्यप सिंहनाथ सुत्त असं म्हटलेलं आहे. नंतर पोट्टपद सुत्त आहे, म्हणजे आत्मा आणि जीवन आणि शेवट या संबंधीच्या प्रश्नाची चर्चा करणं योग्य नाही, हेच बुद्धांनी पोट्टपदाला सांगितलेलं आहे. शुभसुत्त म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 1 महिन्याने त्यांचे शिष्य आनंदाद्वारे शुभतोदेय पुत्त याला केलेला उपदेश आहे. केवट्ट सुत्त मध्ये बुद्धाचा शेवटचा जीवनकाळ या सुत्तात वर्णिलेला आहे. लोहित्य सुत्त लोहित्य नावाच्या ब्राह्मणाबरोबर झालेला संवाद. तेविच्य सुत्त म्हणजे वशिष्ठ आणि भारद्वाज नावाच्या 2 ब्राह्मणाबरोबर झालेला बुद्धाचा संवाद. नंतर 14वं महापदान सुत्त आहे. गौतम बुद्धापूर्वीचे जे 6 बुद्ध होऊन गेले, या 6 बुद्धाचे विपस्सी, दुसरा सिक्खी, तिसरा वेसब्बू, चौथा ककुसंद, 5वा कोनागमन आणि 6वा कश्यप. म्हणजे असे म्हणतात की तथागत काही ग्रंथामध्ये दिलेले आहे की तथागत भगवंताच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत आणि तथागत हे 28वे बुद्ध आहेत असं अनेक ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 जे बुद्ध होऊन गेलेले आहेत, या 7 बुद्धाचा म्हणजे आपल्याला अजेंडाच्या लेण्यामध्ये सुद्धा 7 बुद्धाची नावं आणि 7 बुद्धांचं चित्र सुद्धा कोरलेलं आहे. किंवा मध्य प्रदेशामध्ये सांची येथेही बुद्धाच्या अगोदर होऊन गेलेल्या बुद्धांचे काही पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी 28 म्हटले, काही ठिकाणी 24 म्हटलेलं आहे. इथं महापदान सुत्तामध्ये म्हटलेलं आहे की गौतम बुद्धाच्या पूर्वीचे 6 बुद्ध विपस्सी, सिक्खी, वेसब्बू, ककुसंद, कोनागमन, कश्यप यांच्या जीवनचरित्राचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. महानिदान सुत्तामध्ये प्रतित्य समुत्पादाचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. महापरिनिर्वाण सुत्त म्हणजे भगवंताच्या महापरिनिर्वाणाचे, भगवंताच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसाचं संपूर्ण चित्रण जे केलेलं आहे. म्हणजे भगवंताचा शेवटचा काळ आहे. भगवंतांनी 3 महिने अगोदर, ज्यावेळेस भगवंताचं महापरिनिर्वाण झालं त्याच्या 3 महिने अगोदर जगात पृथ्वीच्या पाठीवर असा एकच महामानव होऊन गेला, तो तथागत भगवान गौतम बुद्ध. म्हणजे त्यांनी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मी 3 महिन्याच्या नंतर अमक्या अमक्या वेळेला, अमक्या अमक्या प्रहरीला, अमक्या अमक्या घडीला, अमक्या अमक्या ठिकाणी मी माझा देह ठेवणार आहे. आणि त्या वेळेला त्यांनी तो ठेवलेला आहे. असा एकमेव जगामध्ये होऊन गेलेले तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. याची जी संपूर्ण माहिती आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला महापरिनिर्वाण सुत्त जे आहे, या महापरिनिर्वाण सुत्तामध्ये याची संपूर्ण माहिती मिळेल. महासुदन सुद्ध बुद्ध आपल्या एका पूर्वजन्मात महासुदर्शन नावाचा चक्रवर्ती राजा होते, हे सुत्तात सांगितलेलं आहे. जनवसब सुत्त बिंबिसार मृत्यूनंतर जनवसब नावाच्या यक्षाच्या रूपात स्वर्गात उत्पन्न झाला व या सुत्तात त्याने आपले गुरु बुद्ध आणि धम्म यांची प्रशंसा केली. महागोविंद सुत्त बुद्धकालीन भारतातील राजनैतिक भौगोलिक याची ही माहिती यामध्ये दिलेली आहे. महासमय सुत्त या सुत्तात बुद्धांच्या दर्शनासाठी शुद्धावास, देवलोक, ब्रह्मलोक, तुषितलोक इत्यादी अनेक लोकातून देवतांचे झालेले आगमन यात दाखवलेले आहे. मी तुम्हाला वाचून यासाठी दाखवतो, कारण याच्यात चूक झाली नाही पाहिजे. माझ्या तोंडून बोलताना त्याच्यात आहे जसंच्या तसं जाणार नाही, म्हणून तुम्हाला वाचून दाखवत आहे. सक्कपन्न सुत्त इंद्राने विचारलेल्या प्रश्नांना भगवंतांनी दिलेली उत्तर, हा जो प्रसंग आहे तो सक्कपन्न सुत्तामध्ये दिलेला आहे. महासतीपट्टान सुत्त
कायनुपश्यान, वेदनानुपश्यान, चित्तानयोपश्यान, धम्मानुपश्यन या 4 स्मृती प्रस्थानांचं विश्लेषण यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर 23वा आहे पायासी राजज्य सुत्त. या सुत्ताचे बुद्धाचे शिष्य कुमार कश्यप आणि पायासी राज्य यांचा संवाद दिलेला आहे. नंतर पथिक वर्गामध्ये 24 आहे पथिक सुत्त, 25 आहे उदुंबरिक सिंहनाथ सुत्त. राजगृहाजवळील उदुंबरिक नावाच्या परिव्राजकासमोर सिंहनाद केला. हा सिंहनाद बुद्धांनी नेग्रोद नावाच्या परिव्राजकाप्रती केला होता. यामध्ये बुद्धांनी खरी व खोटी तपश्चर्या विषयावरती उपदेश केलेला आहे. चक्रवर्ती सिंहनाद सुत्त, 27 अग्रणी सुत्त, 28 संपसाधनीय सुत्त, 29 पासादिक सुत्त, 30 लखन सुत्त. लखन सुत्त म्हणजे या सुत्तामध्ये महापुरुषांची जी 32 लक्षणं आहेत, तथागत भगवान गौतम बुद्धाची जी 32 लक्षणं दिलेली आहेत ती लखन सुत्तामध्ये आपल्याला मिळते. सिगालोवाद सुत्त म्हणजे सिगाल नावाच्या गृहपती पुत्राला बुद्धाच्या द्वारा पूर्ण ग्रस्त धर्माचा उपदेश केला होता. 32वा आटा नाटीय सूत्र, 33 संगीती पर्याय सूत्र आणि 34 दसूत्तर सूत्र. म्हणजे हा जो पहिला ग्रंथ आहे या पहिल्या ग्रंथामध्ये 34 जी सूत्र आहेत ही 34 सूत्र म्हणजे बुद्धांचा जो धम्म आहे 45 वर्षामधलं जे जीवन आहे, तर आपण जो दिगनिकाय म्हणतो या दिगनिकायामध्ये जे सांगितलेली सुत्त आहेत या सुत्त म्हणजे आपण सांगितलं की एक व्यक्ती तथागतेकडे घेते, ते प्रश्न विचारते आणि तथागत त्याला जे उपदेशात्मक विषय सांगतात त्या विषयाचा संग्रह एकत्रितपणे केलेला आहे. आणि ही दीर्घ गोष्ट असली की त्या माणसाला समजावून सांगितले, पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर दिलं, म्हणून याला दिगनिकाय म्हटलं, दीर्घ निकायांचा. त्याच्यानंतर मध्यम निकाय हा दुसरा ग्रंथ आहे. याचे विभाजन 15 भागामध्ये केलेलं आहे. मध्यम निकायात मध्यम आकाराच्या सूत्रांचा संग्रह आहे म्हणून त्याला हे नाव दिलेले आहे. मध्यम निकायाचे 15 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये किती आहेत? 152 सुत्त आहेत. म्हणजे आता मी अगोदरच्या ग्रंथाची 34 वाचली तशी 152 वाचली तर आपली अख्खी रात्र जाईल, त्याच्यामुळे मी वाचणार नाही. मी फक्त तुम्हाला काय सांगितलं की जो पहिला आहे त्याच्यात 34 सुत्त आहेत, ती कशी आहेत ते सांगितली. त्यानंतर दुसरा मध्यम निकाय आहे, याच्यामध्ये एकूण 152 सूत्र सांगितलेली आहेत. त्याच्यातले काही सूत्र, फक्त 2-4 सूत्र मी तुम्हाला सांगतो की मूळ पर्याय सुत्त आहेत. याच्यामध्ये बुद्ध धम्माचा मूळ संदेश आहे. काय संदेश आहे? ना मी, ना माझा, ना माझी, ना आत्मा, अनात्मवाद, अनासक्तिवाद हे काहीही नाही. म्हणजे मी हे आत्मा वगैरे काय मानतो का? मी आत्मा वगैरे काहीही मानत नाही. सब्बासव सुत्तमध्ये भिक्खूनो चित्त आणि चित्तमलांना रोखण्यासाठी उपदेश केलेला आहे. नंतर धम्मदायात, जसं सम्राट अशोकाने आपला गुरु मोगलीपुत्त तिस्स यांना विचारलं होतं की धम्माचा दायाद होण्यासाठी मला काय करावं लागेल किंवा मी धम्माचा दायाद आहे का? आणि त्यावेळेस मोगलीपुत्तानी, दायाद म्हणजे वारसदार, मी धम्माचा वारसदार झालो का? मी 60,000 भिक्षू लोकांना सांभाळतो आहे, त्यांच्यासाठी विहार मोठं बांधलेलं आहे, संपूर्ण धम्माची सेवा करत आहे. तरीही मोगलीपुत्त तिस्सानी काय सांगितलं की एवढं सगळं केलं म्हणून तू धम्माचा वारसदार होऊ शकत नाही. त्यासाठी तुझं रक्त जे आहे त्या तुझ्या रक्ताला धम्मासाठी दान द्यावं लागेल. आणि मग सम्राट अशोकाने आपला मुलगा आणि मुलगी महेंद्र आणि संघमित्रा यांना विचारलं की तुम्ही प्रवज्ञा घेण्यास तयार आहेत का? आणि जो सम्राट अशोकाचा वारसदार राजा होणार होता महेंद्र, त्याने आणि त्याची बहीण संघमित्रा या दोघांनी प्रवज्ञा घेतली आणि श्रीलंकेमध्ये गेली. आणि या दोघा बहीण भावांनी अख्खा श्रीलंका बौद्धमय करून टाकलेला आहे. हे दोघांचं काम आहे, महेंद्र आणि संघमित्राचं. त्यामुळे बुद्ध काय म्हणतात की भिक्खूनो, तुम्ही माझ्या धम्माचे वारसदार बना, भोगाचे, धनाचे व वस्तूचे भोगवादी होऊ नका. त्यामुळे अशा प्रकारची सुत्त जी आहेत ती 152 सुत्त ही दुसऱ्या मध्यम निकायामध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ही 152 आहेत. तिसरं जे आहे म्हणजे पहिला आपण ग्रंथ पाहिला त्याच्यात मोठी मोठी सूत्र आहे, दुसरा जो ग्रंथ पाहिला त्याच्यात अशी छोटी छोटी आहे. म्हणजे भगवंत म्हणतात की माझ्या धम्माचे तुम्ही वारसदार होगा, वारसदार कसे झाला पाहिजे. तिसरं जे आहे ते छोट्या आणि मोठ्याचं एकत्रितपणे आहे म्हणून त्याला संयुक्त निकाय असं म्हटलेलं आहे. संयुक्त किंवा संयुक्त निकाय लहान मोठ्या सर्व प्रकारच्या सूत्रांचा संग्रह आहे म्हणून त्याचं नाव संयुक्त असं ठेवलेलं आहे.
परंपरागत मान्यतेच्या अनुसार संयुक्त निकायातील सूत्रांची एकूण संख्या किती आहे? 7762 अशी एकूण संख्या आहे. बुद्धकालीन ग्रामीण जीवनाचे सुंदर चित्र या सूत्रात रेखाटलेलं आहे. यक्ष यक्षिणी देवता आणि गंधर्व यांचा इतिहास यात सापडतो. तथागता भगवंताच्या जीवनातील विशेष गोष्टी, तथागतांचा स्वभाव, त्यांची गंभीरता, प्राणीमात्रापती तथागतांची करुणा, मानवी समाजाच्या अज्ञानीपणाची जाण, नम्रता, मानवता, हे सर्वच गुण या निकायात पूर्वीच्या निकायाप्रमाणेच आलेलं आहे. हा जो निकाय आहे तो 5 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला सगात वग्ग आहे, दुसरा निदान वग्ग आहे, तिसरा खंद वग्ग आहे, चौथा सळायतन आहे आणि 5वा संयुक्त अशी एकूण 56 संयुक्ते आहेत. संयुक्त निकायाच्या वर्गीकरणामध्ये 3 सिद्धांताचा अंतर्भाव केलेला आहे. बुद्ध धम्माच्या कोणत्याही मुख्य विषयावर विश्लेषण, मनुष्य, देवता किंवा त्यांच्या विषयानुसार वेगवेगळं वर्गीकरण आणि तथागतांचा संदेश असा तिसरा जो ग्रंथ आहे. म्हणजे पहिला ग्रंथ आपण दिग्निकाय म्हणजे म्हटले की मोठी मोठी सूत्र आहेत, दुसरा आपण म्हटलं मध्यम निकाय म्हणजे छोटी छोटी सूत्र आहेत, आणि तिसरा जो आहे तो मोठ्या आणि छोट्यांचं जे कंबाईन आहे की मोठी पण त्याच्यामध्ये आहेत आणि छोटी पण त्याच्यामध्ये आहे, असा तिसरा जो आहे त्याला संयुक्त निकाय असं म्हटलेलं आहे. चौथा जो आहे तो अंगुत्तर निकाय आहे. अंगुत्तर निकाय सुत्त पिटकाचा चौथा भाग आहे. ह्या संपूर्ण निकायामध्ये 11 भागात हा विभागलेला आहे. याची 11 निपातातील वर्गांची संख्या ही 169 आहे. सर्व मिळून अंगुत्तर निकायामध्ये 2308 सूक्त आहेत. परंतु परंपरागत संग्रहात ही संख्या किती सांगितली? 9557 आपण इथं सांगितले की अंगुत्तर निकायामध्ये. आकाराच्या बाबतीत अंगुत्तर निकायाची सुत्त संयुक्त निकायाच्या संयुक्तासारखी छोटी छोटी, त्याचबरोबर त्यांचे विषय सुद्धा आहेत. त्यामुळे हे जे आहेत अंगुत्तर निकाय जे आहेत की अंगुत्तर निकायामध्ये 1 पासून ते 11 पर्यंत जे आकडे आहेत, या आकड्यांच्या नुसार अंगुत्तर निकायामध्ये सूत्रांचं विभाजन आणि या आकड्यांचं बेरजेचं महत्व या चौथ्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. 5वा जो ग्रंथ आहे तो खुद्दक निकाय, हा 5वा ग्रंथ म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे 84,000चं तत्वज्ञान आहे त्यामधला हे आपण 5वा जो ग्रंथ आहे, या 5व्या ग्रंथाचं खुद्दक निकाय सुत्त पिटकाचा 5वा भाग. खुद्दक म्हणजे छोटा, खुद्दक हा पाली शब्द, खुद्दक म्हणजे छोटा, लहान लहान स्वतंत्र ग्रंथांचा संग्रह आहे, म्हणून त्याला खुद्दक निकाय असं म्हटलेले आहे. परंतु तरी आपण ही 15 ग्रंथ वाचले तर याच्यामध्ये काही लहान ग्रंथ आहेत तर काही मोठे ग्रंथ आहेत. सामान्यतः खुद्दक निकाय सुत्त पिटकाचे एक अंग आहे, त्यामध्ये 15 ग्रंथ आहेत. परत आपण वाचून दाखवलं की हे जे 15 ग्रंथ आहेत, या 15 ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यातले बरेच ग्रंथ आपल्याला माहित आहेत किंवा याची नावं आपल्याला पाठ. त्याच्यातला पहिला ग्रंथ आहे खुद्दक पाठ. खुद्दक म्हणजे छोटे, खुद्दक निकाय म्हणजे छोट्या छोट्या ग्रंथांचे संग्रह केलेला आहे. एकूण संग्रह किती ग्रंथाचा आहे? 15 ग्रंथाचा आहे. हा 5वा भाग आहे बुद्ध तत्वज्ञानामधला सुत्त पिटकातल्या ग्रंथाचा. पहिला आहे खुद्दक पाठ. खुद्दक पाठाचे छोटे छोटे 9 पाठ आहेत किंवा सूत्रांचा संग्रह आहे. हे सर्व सुत्तक पिटक आणि विनय पिटकातील संग्रहातून घेतलेले आहेत. यामध्ये 9 जे आहेत, एक सरनत्तयाची माहिती दिली, दुसरा दशशिलाची माहिती दिली, तिसरा 32 लक्षणांची माहिती दिली, चौथा कुमारपन्न, 5वा मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्र, 6वा रतनसूत्र, 7वा तिरोकूळ सूत्र, 8वा निधिकंड सूत्र, 9वा मेत्तसूत्र म्हणजे मैत्री सूत्र. असे खुद्दक पाठाचे पहिले 9 मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर धम्मपद आपण सगळ्यांना धम्मपदाचा ग्रंथ माहीत आहे. बौद्ध साहित्यातील सर्वात लोकप्रिय ग्रंथ धम्मपद आहे. बुद्ध उपदेशाचा धम्मपदापेक्षा चांगला असा दुसरा कोणताही संग्रह पाली साहित्यात नाही. धम्मपद शब्दाचा अर्थ आहे धम्मा संबंधी पद. पद शब्दाचा अर्थ व वाक्य किंवा गाथा किंवा ओळी असा सुद्धा होतो. म्हणून धम्मपदाच्या अर्थ धम्मा संबंधी वाक्य
किंवा गाथा होती. धम्मपदामध्ये एकूण 423 गाथा आहेत, ज्या 26 भागात विभागलेल्या आहेत. आपल्याकडे अनेक लोकांच्या घरी धम्मपदाचे छोटं आहे. म्हणजे बौद्ध धर्मातला सर्वात पवित्र किंवा महत्वाचा जो ग्रंथ मानला जातो किंवा सर्वात महत्वाचा ज्यात गाथा आहेत, त्या 423 गाथा आहेत. धम्मपदाचा हा खुद्द निकायामधला एक ग्रंथ आहे. उदान हा तिसरा ग्रंथ आहे. उदान हा बुद्धाच्या मुखातून वेळोवेळी निघालेल्या उद्गारांचा संग्रह आहे. इतिउत्तुक हा चौथा ग्रंथ आहे. इतिउत्तक निकायाचा चौथा ग्रंथ. प्रत्येक सूत्राची सुरुवात उत्तम हेतम भगवताने होते, म्हणून पूर्ण ग्रंथाचं नावच इतिउत्तक ठेवलेलं आहे. यामध्ये 110 सूत्र मानलेली आहेत, परंतु आज ज्या स्वरूपात इतिउत्तक उपलब्ध आहे त्यामध्ये 112 सूत्र आहेत. पाचवा ग्रंथ आहे सुत्त निपात. बौद्ध साहित्यात जे काही सुंदर आहे ते या सुत्तांचा नमुना आहे. सुत्त निपाताचा विषय 5 भागात विभागलेला आहे. यामध्ये एकूण 71 सूत्र आहेत. 6वा व 7वा विमानवस्तू व पेतवस्तू हे 2 ग्रंथ आहेत. हे त्रिपिटकामधले. विमान वस्तूचा अर्थ आहे विमान अथवा देव राहतात तेथील कथा. तसाच पेतवस्तूचा अर्थ आहे प्रेतांच्या कथा. म्हणजे विमानवस्तू एक ग्रंथ आहे, पेतवस्तू एक ग्रंथ आहे. विमानवस्तू आणि पेतवस्तूमध्ये क्रमाने देवता आणि प्रेतांच्या कथा द्वारा कर्मफळाच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे देवतांच्या कथा आणि प्रेतांच्या कथा या 2 ग्रंथामध्ये दिलेलं आहे आणि त्यातून कर्मफळाचा सिद्धांत सांगितलेला आहे. 8वा जो ग्रंथ आहे तो थेरगाथा. आपण हा ऐकलेला असेल. थेर आणि थेरीगाथा खुद्दक निकायाचे 2 महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. या 2 ग्रंथामध्ये क्रमाने बुद्धाच्या काळातील भिक्खू आणि भिक्खुनींचे जीवनचरित्र आहे. म्हणजे ज्या भिक्खू संघामध्ये जे भिक्खू गेले आणि भिक्खुनी संघामध्ये ज्या भिक्खुनी होत्या त्यांच्यातल्या काही भिक्खुनींचं आणि भिक्खूंचं जीवनचरित्र दिलेला जो ग्रंथ आहे तो भिक्खूचं जे चरित्र ज्या ग्रंथात दिलेलं आहे त्याला थेरगाथा म्हणतात आणि भिक्खुनींचं चरित्र ज्या ग्रंथात दिलेलं आहे त्याला थेरीगाथा असे म्हणतात. हे त्रिपिटकामधले 2 प्रमुख ग्रंथ आहेत. थेरगाथामध्ये 264 भिक्खूंचे जीवनचरित्र दिलेलं आहे, तर थेरीमध्ये 73 भिक्खुनींचं चरित्र दिलेलं आहे. थेरगाथामध्ये 1279 गाथा आहेत, ज्या 21 निपातामध्ये विभक्त आहेत. थेरीगाथामध्ये 522 गाथा आहेत, ज्या 16 निपातामध्ये विभक्त आहेत. म्हणजे लक्षात काय ठेवायचं की भिक्खुनींचं चरित्र आहे त्याला थेरीगाथा म्हणतात आणि भिक्खूंचं चरित्र आहे त्याला थेरगाथा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जातक, आपण प्रत्येक वेळी म्हटलं ना जातक कथा सांगतो, तसा जातक ग्रंथ तोच आहे. जातक शब्दाचा अर्थ जात अर्थात जन्मासंबंधी. जातक म्हणजे जन्मासंबंधी. जातक कथा या तथागताच्या पूर्वजन्मासंबंधीच्या कथा आहेत. बुद्धत्व प्राप्त करून घेण्याच्या अवस्थेपूर्वी त्यांना बोधिसत्व म्हटलेले आहे. ते त्यावेळी बुद्धत्वासाठी उमेदवार होते आणि दान, शील, मैत्री, सत्य, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर, शांती, अधिष्ठान, उपेक्षा या 10 पारमिता अथवा परिपूर्णतेचा अभ्यास करावा लागतो. बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वी बोधिसत्वाला कसा खडतर अभ्यास करावा लागतो हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी जातकाच्या 547 म्हणजे एकूण जातक कथा किती आहेत? एकूण जातक कथा 547 जातक कथा सांगितलेल्या आहेत. तो जो ग्रंथ आहे त्याला जातक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 11वा ग्रंथ आहे निद्देश. निद्देशचे 2 भाग आहेत, महानिद्देश आणि चुल्ल निद्देश. महानिद्देश ही सुत्त निपाताच्या 8 वर्गाची व्याख्या आहे. अशा प्रकारे चुल्ल निद्देश एक प्रकारे सुत्त निपातातील खग्ग, विसन, सुत्त आणि पारायण वर्गाची व्याख्या आहे. 12वा ग्रंथ आहे पट्टीसंभिदामग्ग. या ग्रंथाचा विषय आहे अरहंताच्या प्रतिसंवित ज्ञानाचे विवेचन. संपूर्ण ग्रंथाचे 3 भाग आहेत, त्यामध्ये प्रत्येकामध्ये 10 परिच्छेद दिलेले आहेत. 13वा ग्रंथ आहे आपदान. आपदान 2 भागात विभागलेला आहे, थेर आपदान आणि थेरी आपदान. आपदाना म्हणजे थेरीगाथेमध्ये आणि थेरगाथामध्ये जे दिलेलं आहे तेच या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेलं आहे. 14वा ग्रंथ आहे तो बुद्धवंश. बुद्धवंश म्हणजे संपूर्ण अगोदर झालेल्या बुद्धांची माहिती या ग्रंथामध्ये दिलेली. हा श्रीलंकेत निर्माण झालेला ग्रंथ आहे. हा 28 परिच्छेदाचा एक पद्यात्मक ग्रंथ आहे, ज्यामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या पूर्ववर्ती 24 बुद्धांच्या जीवनाचं विश्लेषण संपूर्ण केलेलं आहे. 25वे बुद्ध गौतम बुद्धासंबंधी या ग्रंथात 25 गाथा आहेत. त्याचा उल्लेख बुद्धवंशची अट्टकथा मधुरत्व विलासिनी अनुसार आहे. म्हणजे आपण म्हटलं ना की
साहित्य किती आहे? आपण म्हटलं बौद्ध साहित्य कसं विभागलेलं आहे, तर अगोदर म्हटलं आपण त्रिपिटकाच्या नंतर आपण सांगितलं की अट्टकथा, त्रिपिटकाचा अर्थ समजावून सांगणारं अनुपिटक सांगितलं, अनुपिटकाच्या नंतर अट्टकथा, अट्टकथाच्या नंतर आपण टीका, असं जे बौद्ध साहित्य आहे त्याच्यातलं आपण त्रिपिटक हे बघतोय. त्यामुळे बुद्ध वंशमध्ये बुद्धाच्या पूर्वीच्या आयुष्य संपूर्ण सांगितलं आहे. आणि शेवटचा जो ग्रंथ आहे तो चर्यापिटक, यामध्ये तथागताच्या पूर्वजन्माच्या आचरणांचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारे बुद्धाने वेगवेगळ्या पारमितांना पूर्ण केलेलं आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे दोन आपण पूर्ण केले. आता शेवटचा मुद्दा जो आहे तो अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटक हा जो आहे, अभिधम्म पिटक पाली ग्रंथाचा तिसरा आणि मुख्य व शेवटचा भाग आहे. अगोदर जे आपण सुत्त पिटकामध्ये विस्तृत जे सांगितली 84,000 तत्व, याच 84,000 तत्वाचं विस्तृत विश्लेषण तात्विक दृष्टिकोनातून जे केलेलं आहे त्याला तो जो ग्रंथ बनलेला आहे त्याला अभिधम्म पिटक असं म्हणतात. धम्माचा विस्तार अथवा विस्तृत विश्लेषण म्हणजे अभिधम्म असं म्हटलेलं आहे. या अभिधम्माचं विस्तृत विश्लेषण करण्यासाठी 7 ग्रंथ लिहिलेले आहेत. यामध्ये धम्मसंगिनी, विभंग, धातुकथा, पुगल पद्धती, कथावत्तो, यमक आणि पठाण असे 7 ग्रंथ यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ह्या 7 ग्रंथांचं आपण थोडक्यामध्ये 1-2 मिनिटामध्ये या 7 ग्रंथाची ओळख करून आपण देण्याचा इथं प्रयत्न करू. धम्मसंगिनीमध्ये मानसिक आणि भौतिक जगांच्या अवस्थांचं संकलन केलेलं आहे. हा जो धम्मसंगिनी ग्रंथ आहे अभिधम्म पिटकामध्ये, याला मनोविज्ञानाची व्याख्या असं म्हटलेलं आहे. विभंग हा दुसरा ग्रंथ आहे. याचा अर्थ विस्तृत रूपाने विभाजन व विवरण करण्यात आलेल्या सगळ्या धम्माचे विभाग करून याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तिसरा जो ग्रंथ आहे धातुकथा, या ग्रंथात धम्मसंगिनीत आलेल्या धम्माला मातिकांच्या रूपात ठेवून प्रश्नोत्तराद्वारे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. चौथा जो ग्रंथ आहे पुगल पद्धती. पुगल या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती आणि पद्धती म्हणजे यादी. ह्या जगात जितक्या प्रकारचे पुगल म्हणजे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचं वर्णन या ग्रंथात केलेलं आहे. यात 39 पुगल म्हणजे 39 प्रकारच्या व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे. 5वा ग्रंथ कथावत्तू. आपण पाहिलं की 5वा ग्रंथ कथावत्तू कधी निर्माण झाला, तर सम्राट अशोकाने 3री संगीती भरवली होती आणि 3ऱ्या संगीतीच्या वेळेस जे 18 संप्रदाय निर्माण झाले होते आणि ह्या 18 संप्रदायापैकी 17 संप्रदायाचं खंडन केलं आणि ते बाहेर काढले. 60,000 भिक्खू त्यांनी महायान निर्माण केला. तर ते जी संपूर्ण जे वर्णन आहे त्या संपूर्ण वर्णनाचा जो ग्रंथ बनला की 17 संप्रदाय चुकीचे कसे आहेत याचं जे विश्लेषण केलेलं आहे तो ग्रंथ कथावत्तू, तो अभिधम्म पिटकामध्ये 5 नंबरचा ग्रंथ आहे. यमक म्हणजे जोडी. हे म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्याख्या 2 भागात केलेली आहे. आणि शेवटचा जो ग्रंथ आहे पठाण. असे अभिधम्म पिटकाचे एकूण 7 ग्रंथ आहेत. आपण संपूर्ण पिटकीय शासन पाहिलं. या संपूर्ण पिटकीय शासनमध्ये आपण काय पाहिलं? प्रथम विनय पिटक पाहिलं, नंतर सुत्त पिटक पाहिलं आणि अभिधम्म पिटक पाहिलं. म्हणजे बौद्ध धर्माचे हे मूळ ग्रंथ आहेत. हे बौद्ध धर्माचे मूळ ग्रंथ एकत्रितपणे जे केलेले आहेत कधी, तर तथागत भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर हे केलेलं आहे. तर पहिला भाग कुठला आहे त्रिपिटकाचा? विनय पिटक. विनय पिटकामध्ये एकूण किती ग्रंथ आहेत? 5 ग्रंथ आहेत. 5 ग्रंथामधला पहिला ग्रंथ कुठला आहे? भिक्खुनी विभंग म्हणजे भिक्खूंचे नियम. दुसरा भिक्खुनी विभंग, भिक्खुनींचे नियम. तिसरा जो आहे तो महावग्ग. चौथा जो आहे चुल्लवग्ग आणि 5वा जो आहे परिवार. असे 5 ग्रंथ विनय पिटकामध्ये आहेत. नंतर सुत्त पिटकामध्ये पहिला ग्रंथ कुठला आहे? दीघनिकाय म्हणजे दीर्घ. दुसरा ग्रंथ कुठला आहे? मध्यम निकाय म्हणजे छोटे छोटे. आणि तिसरा ग्रंथ कुठला आहे? संयुक्त निकाय म्हणजे छोट्या आणि मोठ्यांचा एकत्रित संग्रह. चौथा ग्रंथ अंगुत्तर निकाय. हा 1 ते 11 आकडेवारीवर आणि बेरजेवरती संपूर्ण तत्वज्ञान कसं सांगितलेलं आहे त्याचं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि 5वा जो आहे तो खुद्दक निकाय म्हणजे याचा 15 ग्रंथाचं आपण या ठिकाणी पाहिलं. आपण हा जो आजचा कार्यक्रम जो आहे तो एवढाच होता की आपल्याला संपूर्ण त्रिपिटकाचं मूळ ग्रंथ साहित्य किती आहे हे आपण कुठलं पाहिलं, तर एका संप्रदायाचं पाहिलं. महायानाचं साहित्य वेगळं आहे, पण मूळ साहित्य कुठलं आहे? तर मूळ त्रिपिटकाचं साहित्य
हे आहे. हे याचा संपूर्ण 32 ग्रंथ जे मूळ आहेत आणि नंतर जे बौद्ध धम्मामध्ये जे काही ग्रंथ लिहिलेले असतील ते सगळं ग्रंथ याच्या आधारेच जगामध्ये बौद्ध धम्माचे ग्रंथ किंवा काही जे लिखाण झालेलं असेल बौद्ध धम्माचं ते या 32 ग्रंथाच्या आधारेच झालेले असेल. पण हे कुठलं आहे? हे मूळ आहे. त्यामुळे पिटकीय बुद्ध शासन म्हणजे म्हटलं की त्रिपिटकाच्या आधारावर बुद्ध शासन आहे आणि विनय पिटक आणि सुत्त पिटक हे दोन, याला धम्मकाया असं म्हटलेलं आहे. विनय पिटकामध्ये भिक्खू संघाचं संविधान आचारसंहिता आणि जो आचारसंहिता मानतो तोच बुद्ध धम्म पुढे घेऊन जाऊ शकतो असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा शेवट करताना एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो की एकदा एकेकाळी बोधिसत्व वाराणसीत एका प्रसिद्ध आचार्यापाशी शास्त्राध्ययन करत होता. प्रत्येक जातक कथेमध्ये असंच लिहिलेलं आहे. या शास्त्राध्ययन आपल्या गुरुपाशी करत असताना त्या गुरुला एकुलती एक मुलगी होती आणि त्या गुरुची एकुलती एक मुलगी मोठी झाली होती, वयात आली होती आणि तिचं लग्न करायचं होतं. त्याने विचार केला गुरुनी आणि त्यांनी हा विचार केला की त्याच्याकडे जेवढे शिष्य शिकतायत त्याच्यातल्याच कोणाला तरी एकाला आपली मुलगी द्यायची असं त्यांनी विचार केला गुरुनी. परंतु मुलगी देण्याच्या अगोदर त्यांनी त्याच्याकडे असणारे जे शिष्य शिकणारे त्या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि परीक्षा अगोदर घेऊ आणि नंतर मग आपण याच्यातल्याच कोणाला तरी एकाला सिलेक्ट करून त्याच्याबरोबर आपल्या मुलीचं लग्न लावून देऊ म्हटलं. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मुलांना बोलवलं, आपल्या शिष्यांना, आणि सांगितलं की मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण मला मदत करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या घरून लग्नासाठी लागणारी एक गोष्ट मला आणून द्यायची. म्हणजे कोणी पैसे आणून द्या, कोणी वस्तू आणून द्या, कोणी सामान आणून द्या. लग्नाच्या संबंधी जे जे असेल ते तुम्ही मला सगळ्यांनी एक एक गोष्ट आणून द्यायची असं त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितले. पण अट घातली. काय अट घातली? की तुम्ही तुमच्या घरून हे चोरून आणायचं, घरातल्यांना मागून आणायचं नाही, घरातल्यांना सांगून आणायचं नाही. तर तुम्ही हे चोरून आणायचं आणि तुम्ही चोरून आणलेलं कोणीही पाहिलेलं असलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही चोरून आणलंय ते कोणालाच माहिती असलं नाही पाहिजे, ते कोणीच पाहिलेलं नाही पाहिजे. ही माझी अट आहे. मला जर कळलं की तुम्ही चोरून आणलेलं कोणाला तरी माहिती आहे किंवा ते कोणीतरी बघितलेलं आहे तर मात्र मी ते स्वीकारणार नाही, मी ती वस्तू तुमची परत करणार. जेवढे शिष्य होते त्या प्रत्येक शिष्याने आपल्या घरातून वस्तू चोरून आणल्या. कोणी पैसे आणलं, कोणी वस्तू आणली, तर कोणी काय आणलं आणि ते आपल्या गुरुला दिलं. त्या गुरुने प्रत्येकाची वस्तू किंवा जे काय असेल ते वस्तू घेतली, त्याच्यावर ज्याने आणले त्याचं नाव लिहिलं. कोणी पैसे आणले असेल तर त्याचे पाकिट केलं, त्याच्यावर नाव लिहिलं आणि ते सगळं एकत्र आपल्या घरामध्ये एका बाजूला ठेवलं. बोधिसत्व होता. बोधिसत्व म्हणे याच्यातलं काहीही आणलं नाही. मग त्यांनी बोधिसत्वाला बोलवलं की तू माझा शिष्य आहे, माझ्या सगळ्या शिष्यांनी माझ्या मुलीच्या लग्नासाठी काही नाही काहीतरी मला आणून दिलेलं आहे, परंतु तू मात्र काहीच आणलेलं नाही. तू माझ्या सगळ्या शिष्यातला आळशी शिष्य आहे, तू काहीच काम करत नाहीस. बोधिसत्वानी सांगितलं की मी आळशी आहे म्हणून नाही आणि तुम्ही जो हुकूम दिलेला आहे त्याचं मला उल्लंघन अजिबात करायचं नाही, पण तुम्ही जे सांगितलेलं आहे ते करणं शक्यच नाही. गुरु म्हटला कसं शक्य नाही? एवढं सगळ्यांनी तर मला आणून दिलेलं आहे आणि तुला कसं शक्य नाही? तुम्ही अट काय घातलेली आहे की तू जी वस्तू आणली ती कुणीही पाहिली नाही पाहिजे. मग मी कुठेही जाऊ, मी वनात जरी गेलो तिथं वनदेवता पाहिल, मी कुठे एकांत स्थळी गेलो तरी एकांत स्थळी मी पण असणार ना तिथं, म्हणजे मी पाहणारच ना. त्यामुळे अशी भूमंडळावरती कुठंच जागा नाही की ती एकांत स्थळी आणि तिला कोणी पाहणार नाही. त्याच्यामुळे मी कुठलीही वस्तू आणली तरी मी तरी पाहिलेली असेल किंवा कोणीतरी ती पाहिलेली असेल. वनात गेलो तर वनदेवता पाहिलेली असेल. त्यामुळे भूमंडळावर कुठंही एकांत स्थान नाही, त्याच्यामुळे तुम्ही दिलेला हुकूम मला पाळताच येणार नाही. बोधिसत्वाचं हे उत्तर ऐकल्यानंतर त्याला ते पटलं की असे कुठेही जागा असू शकत नाही की त्याला कोणीच पाहिलेलं नसेल म्हणून, कारण ज्याने आणलंय त्याने तर ते पाहिलेलं असेलच की नाही. त्यामुळे ते आवडलं आणि म्हटलं वा छान, मग तू माझा शिष्य आहे. वा, त्यांनी सगळ्या शिष्यांना एकत्र बसवलं आणि सगळ्या शिष्यांना एकत्र बसवून सांगितलं की मी सगळे तुमची परीक्षा घेत होतो आणि त्या परीक्षेत तुम्ही सगळे नापास झाला, फक्त बोधिसत्वालाच मला काय म्हणायचं होतं
ते कळालेलं आहे. मी तुम्हाला आड घातली होती की तुम्ही चोरून वस्तू आणायची, पण ती कोणीच नाही पाहिली पाहिजे. पण कोणीच नाही पाहिली पाहिजे या जगात. असं होऊ शकतं का? असं होऊ शकत नाही. त्यामुळे याच्यातून संदेश तुम्ही सगळ्या शिष्यांनी काय घ्यायचा, तर कुणाचं तरी ऐकून काहीतरी करायचं नाही. आपलं आईबाप असतील किंवा आपला गुरु असेल किंवा कोणीही असेल तरी त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे की त्यांनी जे सांगितलंय ते बरोबर आहे का, आपण जे करतोय ते बरोबर आहे का. जसं तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की माझ्या ग्रंथात लिहिलंय म्हणून खरं मानायचं नाही, माझा पूर्वज सांगतोय म्हणून खरं मानायचं नाही, किंवा एखादा विद्वान सांगतोय म्हणून खरं मानायचं नाही. तर्क, बुद्धी, विज्ञान, लोककल्याण अशा अटी सांगितल्यात बुद्धाने की तर्काने पटत असेल तर ते मान्य करा, बुद्धीला पटत असेल तर ते मान्य करा, विज्ञानवादी असेल तर ते मान्य करा, लोककल्याणाचा असेल तर ते मान्य करा. त्यामुळे कोणी काय सांगितलं की लगेच करायला जाऊ नका. बुद्धांनी 4 अटी सांगितल्या. आपला माझं बुद्धाचं आहे हे कसं मान्य करायचं की जे तर्कसंगत असेल, बुद्धिसंगत असेल, विज्ञानवादी असेल आणि लोककल्याणकारी. ह्या 4च निकष बाबासाहेबांनी बुद्धाचे घेतले आणि या 4 निकषावर जगातल्या बुद्ध धम्माचा अभ्यास केला. या 4 निकषात बसलं, ते एकत्र जमवलं आणि त्या एकत्राचा जो ग्रंथ बनला त्याला बुद्धा अँड हिज धम्मा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीचा मतितार्थ किंवा सारांश काय आहे किंवा मोरल ऑफ द स्टोरीज काय आहे की कोणी सांगितलं म्हणून लगेचच आपण ते करायला जाऊ नये, आपण सुद्धा त्याचा विचार करावा, अशी या गोष्टीचा मतितार्थ आहे. आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. उद्या संडेला सकाळी हा जो संपूर्ण आपला एपिसोड आज झालेला आहे तो तुम्ही परत बघा, कारण आपण संपूर्ण ग्रंथाचंच सांगितलेलं आहे. हे किती ग्रंथ आहेत, आपल्या बुद्ध धम्माचे मूळ किती ग्रंथ आहेत, त्रिपिटकामध्ये एकूण साहित्य किती आहे, हे परत ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.